हिमालय समारभ्यम यावत हिंदू सरोवरम तदेव निर्मितम देशम हिंदुस्थानम प्रचक्षते. उत्तरेच्या हिमालयापासून ते दक्षिणेच्या हिंद महासागरापर्यंत पसरलेल्या आणि देवांना निर्मिलेल्या ह्या पवित्र अशा भारतभूमीचं या ठिकाणी मी आरंभी साष्टांग नमन करतो. आदरणीय विचारपीठ, उपस्थित मान्यवर, आदरणीय या सुंदर अशा कार्यक्रमाचे संयोजक आदरणीय आनंद कदम सर आणि इथं जमलेल्या सर्व वाचन प्रेमींनो. खरं तर सरांनी आताच माझा थोडक्यात अल्पपरिचय करून दिला, पण मला आनंद या गोष्टीचा आहे की वैद्यकीय शास्त्राचा मी विद्यार्थी असून देखील मला कवी म्हणून या ठिकाणी निमंत्रण आलं, त्याबद्दल स्वतःला मी भाग्यवान समजतो. खरं तर सरांचं जेव्हा या ठिकाणी मला आमंत्रण आलं तेव्हा मला अतिशय आनंद झाला, पण झालं असं की ह्या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी मला अतिशय कमी वेळ मिळाला. कारण सातारा येथे संपन्न झालेल्या नुकत्याच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये माझ्या कवितेची वर्णी लागली आणि त्यामुळे मला तिथं जावं लागलं. मग मी नंतर विचार केला की नंतर रविवारी तिकडून आल्यानंतर रविवारचा अर्धा दिवस आणि सोमवारचा काही दिवस आपण ह्याची जराशी तयारी करूया, कारण याआधी मी फारसा कुठे बोललेला नाही. परंतु आधीच उल्हास आणि त्यात फाल्गुन मास म्हटल्यासारखं आज सकाळी आमच्या कॉलेजमधून निरोप आला की आज सर्जरीचा पेपर आहे. म्हणून आज सकाळी 10 ते 1 सर्जरीचा पेपर करून 2च्या गाडीनं मी लातूरून उदगीरला आलो. त्यामुळं माझ्या ह्या संवाद साधण्यामध्ये जर काही तुम्हाला काही चूकभूल झाली तर ती आपण मोठ्या मनानं मला क्षमा करावी अशी या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो. चला कवितेच्या बनात हे नावच किती सुंदर आहे ना. जेव्हा मी पहिल्यांदा ह्या ठिकाणी आलो होतो, माझे आई वडील दोघंही या कार्यक्रमाचा भाग आहेत, ते नेहमी इथं येत असतात. पण जेव्हा मी इथं पहिल्यांदा आलो तेही एक निमित्तच होतं, कारण की 12वी झाल्यानंतर जेव्हा मला नीटमध्ये 579 मार्क पडले तेव्हा आदरणीय राजपाल पाटील सर, खरं तर राजपाल पाटील सर म्हणजे माझ्या कविते संदर्भात ज्यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं आणि त्यांच्यामुळेच आज मी इथे उभा आहे. तर राजपाल पाटील सरांमुळे मला या ठिकाणी येण्याची संधी मिळाली आणि तेव्हाच एक चला कवितेच्या बनात जे नाव आहे ते अतिशय मला आवडलं आणि माझ्या मनामध्ये अतिशय म्हणजे आता काय सांगावं की अतिशय एकदम छान प्रकारची भावना माझ्यामध्ये निर्माण झाली आणि माझ्यातला कवी जागा झाला आणि त्या चला कवितेच्या बनात ह्या शीर्षकावरच माझी एक छोटीशी कविता मी केली होती आणि मला वाटतं आजचा आपला संवाद आपण त्याच कवितेने सुरुवात करूया. तर माझ्या कवितेचं नाव आहे चला कवितेच्या बनात. चला कवितेच्या बनात न्हाऊ आनंदाच्या घनात. चला कवितेच्या बनात न्हाऊ आनंदाच्या घनात. कवितेचे वन तिथे रेंगाळते मन, शब्दाविना कुणाची नसे आठवण. कविताचं नांदे पानात फुलात. चला कवितेच्या बनात न्हाऊ आनंदाच्या घनात. कोकिळ कंठात होई कवितेचे गाणे, डोलतात वृक्ष रसिक दिवाने. सूर्य प्रतिभेचा तळपे गगनात. चला कवितेच्या बनात न्हाऊ आनंदाच्या घनात. कवितेचा पाऊस गंधाळणारी माती, कवितेने गुंफलेली कवित्वाची नाती. हे बन जळा परी रख रख त्या रणात. चला कवितेच्या बनात न्हाऊ आनंदाच्या घनात. न्हाऊ आनंदाच्या घनात. धन्यवाद. खरं तर आज जी माझी धावपळ झाली, तारांबरोबर उडाली, त्या सर्वांचा मला या ठिकाणी विसर पडला, कारण त्याचं एकमेव कारण म्हणजे आपल्या सर्वांचे प्रसन्न चेहरे. खरं तर आजच्या दुरावलेल्या वाचन संस्कृतीवरून दुरावलेल्या या युगामध्ये आणि धावपळीच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये वाचन आणि श्रवण संस्कृतीवर भरभरून प्रेम करणारी आपल्यासारखी मंडळी, साहित्यप्रेमी मंडळी या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या सानिध्यात मी उभा आहे, यासाठी खरंच मी स्वतःला भाग्यवान समजतो. याची मला फार धन्यता वाटते. तर आजच्या या कार्यक्रमामध्ये आपल्या वाचक संवादामध्ये मी निवडलेलं पुस्तक आहे जगाच्या पाठीवर. याचं कारण असं, सर्वात महत्वाचं कारण म्हणजे सुधीर फडके हे माझे अतिशय आवडते गायक. कारण त्यांचीच गाणी ऐकत मी, जेव्हा मला गाण्यातलं काहीही कळायचं नाही तेव्हापासून मी त्यांची गाणी ऐकत आलेलो आहे. कारण की मला जेव्हा माझं बालपण आठवतं तेव्हा सर्वात आधी जर मी कुठलं गाणं गायलं असेल तर ते होतं विठू माऊली तू, आणि त्यापासूनच मला सुधीर फडकेंची बहुतांश गाणी मी त्यांचीच गातो आणि त्यांच्यातला स्वरातला जो भाबडेपणा आहे, त्यांच्या स्वभावातला जो निर्मळपणा आहे तो मला नेहमी भावतो आणि म्हणून मी आज हे पुस्तक निवडलं. आणि दुसरं कारण असं की इतिहासाच्या अनेक गोष्टी आपल्याला माहीत असतात किंवा आपल्याला बरेच अशी पुस्तकं असतात, परंतु अशी काही पुस्तकं आपण वाचली पाहिजेत की जेणेकरून आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये त्याचा उपयोग व्हावा आणि आपलं आयुष्य जगत असताना त्याचे काहीतरी मार्गदर्शक तत्व आपल्याला अंगीकारता यावी, आणि म्हणून मी हे पुस्तक निवडलेलं आहे.
खरं तर माझ्यासमोर बसलेल्या अनेक जी मंडळी आहेत, खरं तर तुमच्या पिढीला सुधीर फडके हे नाव अतिशय चांगलं माहीत असेल, परंतु आमच्या पिढीचं दुर्भाग्य की सुधीर फडके अर्थात बाबूजी हे नाव आमच्या पिढीला माहीत नाही, परंतु ते माहीत करून घेण्याची जी तळमळ आहे ती प्रत्येकाने दाखवली पाहिजे आणि त्याचं कारण हळूहळू तुम्हाला या वाचक समाजाच्या कार्यक्रमामध्ये कळेल. सर्वात आधी मी असं समजतो की सुधीर फडकेंचा थोडक्यात परिचय करून द्यावा. तर सुधीर फडके अतिशय प्रतिभावान संगीत दिग्दर्शक, सुप्रसिद्ध पार्श्वगायक, तसेच आपल्या मराठी संगीताला ज्यांनी भावविश्वाची जोड दिली आणि त्याचं विलक्षण अशा सुंदर संगीतामध्ये ज्यांनी रूपांतर केलं असे अतिशय नामवंत गायक, संगीत दिग्दर्शक, चित्रपट निर्माते म्हणून त्यांना ओळखलं जातं. खरं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये असे आजही कित्येक घरं आहेत ज्यामध्ये सकाळी त्यांचं गाणं लागल्याशिवाय त्यांच्या दिवसाची सुरुवात होत नाही. सांगायचं झालं तर देहाची तिजोरी, कानडा राजा पंढरीचा, विठू माऊली तू, देव देवाऱ्यात नाही, अशी कितीतरी भक्तिगीतं, तर त्याबरोबर सखी मंद झाल्या तारका, तोच चंद्रमा नभात यासारखी, पुन्हा आज राणी पूर्वीची ती प्रीत तू मागू नको, धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना यासारखी कित्येक भावगीतं, आणि त्याबरोबरच आशाताईंनी जी मराठी गाणी गायलेली आहेत त्याची बहुतांश संगीत दिग्दर्शक हे सुधीर फडके राहिलेले आहेत. का रे दुरावा का रे अबोला, अपराध माझा असा काय झाला, यासारखी सुंदर सुंदर भावगीतं ज्यांनी आपल्याला दिली आणि आपलं आयुष्य समृद्ध केलं, अशा महान माणसाचा परिचय करून घेण्यासाठी आज आपण इथं सर्वजण उभे आहोत. खरं तर इतक्या सुंदर गीतांची नावं घेतल्यानंतर त्यांच्याबद्दल पुरेशी कल्पना आपल्याला आलीच असेल. जगाच्या पाठीवर हे त्यांचं आत्मचरित्र. आत्मचरित्र म्हटलं की आपल्याला असं लक्षात येतं की माणसाच्या बालपणीपासून ते त्याच्या उत्तरार्धापर्यंत जे बरे वाईट अनुभव त्याला आलेले असतात त्यांची सांगड घालून त्यांचा उपयोग सर्वसामान्याच्या जीवनामध्ये एक मार्गदर्शक तत्वांसारखा व्हावा. परंतु बाबूजींचं हे आत्मचरित्र काहीतरी वेगळं आहे, कारण त्यांचा जो प्रवास आहे तो अतिशय खडतर राहिलेला आहे. आज जर तुम्ही गुगलवर त्यांचं नाव सर्च केलं तर खाली येतात की भारतीय आणि त्यातल्या मराठी चित्रपट सृष्टीवर सगळ्यात जास्त अधिराज्य गाजवणारा संगीत दिग्दर्शक असं म्हणून त्यांची ओळख आहे. परंतु या त्यांच्या यशामागे त्यांची दडलेली खडतर कला साधना आणि त्यांचं अपयश आणि त्यांना कसं जगाच्या पाठीवर त्यांना वनवन भटकावं लागलं, कसा त्यांचा बालपणीचा त्यांच्या आयुष्यामध्ये दुःख आले, तरुणपणीचा कसा त्यांना संघर्ष करावा लागला आणि दैन्याचे दशावतार अनुभवत असताना त्यांनी त्यांची संगीत साधना कशी चालू ठेवली आणि आपल्या सर्वांचं आयुष्य कसं कारणीभूत म्हणजे सर्वांचं आयुष्य कसं आपल्याला म्हणजे हे केलं त्यांनी, त्याचं सर्व चित्रण या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे. त्याबरोबरच या आत्मचरित्रामध्ये त्यांची जी सांगीतिक मेजवानी ही आपल्याला अनुभवायला मिळणार आहे, कारण त्यांच्या पत्नी सौभाग्यवती ललिताबाई फडके यांचाही त्यांच्या या कार्यामध्ये अतिशय मोलाचं वाटा आहे. असं म्हणतात की कुठल्याही यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो, हेही विधान अगदी या बाबतीत सुद्धा अतिशय खरोखर लागू झालेलं आहे. कारण की ललिताबाई फडके अक्षरशः सावली सारख्या बाबूजींच्या पाठीशी राहिल्या आणि प्रकृती त्यांची साथ देत नसतानाही त्यांच्या काही हृदय आठवणी सुद्धा या पुस्तकामध्ये त्यांनी मांडलेल्या आहेत. तर जगाच्या पाठीवर हे सुंदर असं पुस्तक या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. खाली गीत रामायण गाताना बाबूजी, बाजूला श्रीरामाची प्रतिमा आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरूनच त्यांचा भाबडेपणा, त्यांचा निरागसपणा आपल्याला दिसून येतो आणि मनपृष्ठावरही त्यांचंच गातानाचं एक असं सुंदर असं चित्र या ठिकाणी आहे. तर याच पुस्तकावर संवाद साधण्यासाठी आज इथं आपण सारेजण जमलो आहोत. तर खरं तर आता त्यांचा संवाद या ठिकाणी आपण सुरू करूयात, पुस्तकाबद्दल बोलूयात. स्वातंत्र्यपूर्वीचा काळ, कोल्हापूर सारखं गाव, त्या गावामध्ये विनायक फडके नावाचे एक गृहस्थ होते. ते व्यवसायाने वकील होते. तर व्यवसायाने वकील असूनही अनेक त्या काळी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातले किंवा देशभक्त जे लोक होते, जे ब्रिटिश शासनाविरुद्ध चळवळ्या करून किंवा क्रांतिकारी संघटना ज्यांच्या होत्या त्या सर्व लोकांना त्यांनी घरी जमून कसल्याही ब्रिटिश सरकारची भीडभाड न ठेवता ते त्यांना घरी जमून त्यांच्याशी संवाद साधत असत, त्यांचा सत्कार करत असत. खरं तर त्या काळी असलं कार्य करणं हे अतिशय म्हणजे जोखमीचं काम होतं, पण तरीही ते करत होते. आणि ते विनायक फडके ज्यांचा उल्लेख कोल्हापूरचे टिळक असा म्हणून केला जातो, त्या विनायक फडके आणि सरस्वतीबाई फडके यांच्या पोटी एका मुलाचा जन्म झाला आणि त्याचं नाव ठेवण्यात आलं राम. खरं तर राम आणि सुधीर हे नाव कसं बदललं याची गोष्ट, एक सुंदर अशी गोष्ट या ठिकाणी पुढे आपण पाहणारच आहोत.
हा बारका राम काय करायचा, 2.5-3 वर्षाचाच असताना जो कोणी दारासमोर बैरागी, वासुदेव, मागतकरी जे कोणी लोक यायचे आणि जे काही पद म्हणायचे त्यांचं हुबेहूब अनुकरण करण्याचा लाडका लहानगा राम प्रयत्न करत असायचा. आणि संगीताबद्दल असं खरं तर त्यांच्या घरामध्ये असं वारसा वगैरे काही नव्हता, पण तरी त्यांच्या वडिलांना संगीताची आवड होती. अनेक प्रकारच्या ध्वनी मुद्रिकाही त्यांनी घरात त्यांच्या जमवल्या होत्या. आणि मग अशा प्रकारे संगीताचा वारसा नसतानाही हा मुलगा इतकं सुंदर गातोय, तेही इतक्या लहान वयात, याचं खरोखरच त्या काळी त्यांना नवल वाटलं त्यांच्या वडिलांना. आणि त्यांच्या मामांनी त्यांच्या वडिलांनी संगीताबद्दलची ही आवड हिरून त्यांना वामनराव पाध्ये नावाचे कोल्हापूरमध्ये संगीत शिक्षक होते. खरं तर पंडित विष्णू दिगंबर पलुसकरांचे ते पट्टशिष्य होते. त्यांच्याकडे त्यांना शिकवणीसाठी पाठवलं. खरं तर वामनराव पाध्ये म्हणजे अतिशय म्हणजे संगीतामधलं अतिशय दैवी नाव, कारण की प्रसिद्धी आणि पैसा यांच्यापासून जाणून बुजून दूर राहणारा तपस्वी ऋषी असं म्हणून ज्यांचं वर्णन केलं जायचं, अशा वामनराव पाध्येच्या रूपानं एक चांगला गुरु त्यांना लहानपणीच मिळाला. आणि 7 वर्षाचे असतानाच त्यांची संगीत साधना सुरू झाली. विविध प्रकारचे शास्त्रीय गायन, सुगम गायन, तराणे, द्रुत गायका, नंतर बंदिशी या सर्वांचं शिक्षण बाबूजी त्या ठिकाणी घेऊ लागले. आणि कोल्हापूरचे जे वामनराव पाध्ये होते त्यांच्या शिकवण्यावर आणि सुधीर फडकेंच्या म्हणजे लहानगा जो राम होता त्यांच्या शिकण्यावर त्यांना अतिशय विश्वास होता. आणि तो विश्वास सार्थ करण्याची संधीही लवकरच चालून आली, कारण कोल्हापुरामध्ये अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या अंतर्गत एक अखिल भारतीय परिषद भरली होती. त्या परिषदेमध्ये अनेक नामवंत गवई त्या ठिकाणी आले होते. आणि त्या नामवंत गवयांसमोर सुधीर फडकेंना वामनराव पाध्येंनी उभं केलं आणि सांगितलं, हा माझा शिष्य राम इथं जमलेल्या नामवंत गवयांपैकी कुणीही काहीही गावं आणि दुसऱ्या क्षणाला त्याचं नोटेशन, खरं तर नोटेशन गाणं फार अवघड असतं. म्हणजे शब्दांशिवाय म्हणजे सा रे ग म प ध नि या सुरांमध्ये गाणं म्हणणं म्हणजेच नोटेशन. तसं ते कुणालाच जमत नाही. ज्याचं स्वरज्ञान पक्का आहे, ज्याला सरस्वती मातेचाच आशीर्वाद आहे, त्यालाच ते जमू शकतं. आणि तेवढ्या लहान वयात ते रामला जमलं याचा खरंच त्यांच्या गुरूंना अभिमान होता. आणि त्यामुळेच त्यांनी अशी जोखीम उचलली आणि सांगितलं की या मुलानं म्हणजे कुठल्याही गाण्याचं हा नोटेशन सांगू शकतो आणि तुम्ही काहीही जरी गायलं तरी दुसऱ्या क्षणाला हा त्याचं नोटेशन करू शकतो. आणि बऱ्याचल्या नामवंत गवयांनी अनेक प्रकारच्या बंदिशी गायन वगैरे केलं आणि दुसऱ्या क्षणाला हा लहानग्या रामनं त्याचं नोटेशन वाचून दाखवलं. आणि हे सगळं होत असताना पाहून त्या वामनराव पाध्ये बुवांच्या डोळ्यातून जरा जरा अश्रू वाहू लागले. आणि अशा प्रकारे संगीत आणि ताल सूर यांनी नटलेल्या आयुष्यात असंच म्हणजे सगळं चालू होतं, परंतु सर्व सुरळीत चालू देवाला कसं बघवत. आणि त्यामुळं त्यांनी काय केलं, त्यांचा सर्वात मोठा आधार म्हणजे त्यांची आई होती. आणि त्यांच्या आईचंच अकस्मात क्षयरोगाने निधन झालं आणि लहानग्या रामच्या डोक्यावरचं मातृछत्र त्या ठिकाणी हरवलं. आणि आई आजारी असल्यामुळं आई काही दिवस आजारीच होती आणि तिची शुश्रूषा करण्यामध्येच त्यांचा मोठा भाऊ जो होता तो 10वी नापास झाला, कारण की बहुतांश काळ त्याला त्याच्या आईच्या सेवेमध्येच घालवावा लागे. असं चारही बाजून संकट ओढवत असताना आणखी एक गोष्ट त्या ठिकाणी घडली, म्हणजे त्यांची आई तर गेली, परंतु त्याच्यासोबत त्यांच्या घराचं सकल सौभाग्य लक्ष्मी सुद्धा त्या ठिकाणी निघून गेली. त्यांचे वडील अतिशय मानसिक दृष्ट्या आणि शारीरिक दृष्ट्या खचून गेले. त्यांची वकिलीही हळूहळू बंद पडायला लागली. जवळपास कित्येक वर्ष त्यांनी वकिलीचा व्यवसाय केला होता. अतिशय नामवंत वकील म्हणून त्यांची जे कोल्हापुरात कीर्ती होती, त्या वकिलांना आज साधे सुधे कोर्टाचे अर्ज लिहिण्याइतपत काम करावं लागेल. आणि घरात बाई नसल्यामुळं सर्व काम लहानग्या रामलाच करावं लागेल. स्वयंपाकापासून झाडलोट करण्यापर्यंत ते नळावरून भरून पाणी आणण्यापर्यंत सर्वच काम लहानग्या रामला करावं लागेल. मग एके दिवशी दिवाळीच्या सुट्टीमध्ये तो राम त्यांच्या मामाकडे गेले असताना तिथं त्यांनी त्यांचं गायन ठेवलं आणि ते गायन ऐकलं. डॉक्टर भाजेकर म्हणून त्या ठिकाणी होते, ते त्यांच्या मामाचे मित्र होते. मग त्या भाजेकरांना सर्व परिस्थिती माहित होती. त्यांनी त्यांच्या मामाला म्हटलं की ह्या एवढा सुंदर एवढा प्रतिभावान मुलगा असाच त्यांच्या हालाकीच्या परिस्थितीमुळं त्याचं नुकसान व्हायला नको आणि मी काय करतो, ह्याला घेऊन मुंबईला जातो आणि तिथंच त्याचं पुढचं आर्यन हायस्कूलमध्ये शिक्षण आणि संगीताच्या शिक्षणाची जबाबदारी मी घेतो. असं म्हटल्यानंतर त्यांच्या मामालाही खूप आनंद झाला आणि वडिलांच्या परवानगीनं राम मुंबईला गेला. भाजेकर डॉक्टरांनी त्यांना चालल्या बोलण्यापासून ते सर्वच गोष्टी शिकवल्या, अगदी पोटच्या मुलासारखं. आणि मुंबईला गेल्यानंतर 1930-32 हा काळ होता आणि सत्याग्रहाची चळवळ, लाठीमार,
पुन्हा विविध झालेल्या राष्ट्रीय सभा यांचा त्यांच्याशी जवळून परिचय आला आणि बाबू गेनूचं हुतात्म्य या सर्वांचाही त्यांचा अतिशय जवळून परिचय झाला. सांगण्याचा उद्देश हा की पुढे बापूजी फक्त संगीत क्षेत्राशी संबंधित राहिले नाहीत, कारण त्यांचं क्षेत्र जे होतं व्यापक होतं. विविध प्रकारच्या समाजसेवेमध्ये आणि राष्ट्रीय ह्याच्यामध्ये त्यांचा सुद्धा महत्त्वाचा वाटा होता. आणि त्याच्यामुळे कुठेतरी त्यांच्या वडिलांचं जे राष्ट्रप्रेम होतं किंवा त्यांनी ज्या घटना ज्या बघितल्या होत्या लहानपणी, त्या सर्वांचाच परिणाम त्यांचा असा झाला की ते पुढे राष्ट्रभक्त म्हणूनही उदयास आले. कारण आताच विषय निघाला म्हणून थोडक्यात सांगतो, कारण की जे दादरा आणि नगर हवेलीच्या मुक्ततेसाठी एखादा संगीत दिग्दर्शक आणि गायक जो हातात पेटी घेऊन बासरी घेऊन गाणं म्हणतो, गाणं वाजवतो, असा माणूस हातात जेव्हा बंदूक घेऊन पोर्तुगीजांच्या विरुद्ध उभा राहतो, असा माणूस आजवर तर मी तरी पाहिलेला नाही आणि मला खात्री आहे तुम्ही देखील पाहिलेला नसाल. कारण हे क्षेत्र फार विरुद्ध आहे. एखादं आपलं गायनाचं क्षेत्र आणि आपण आपल्या राष्ट्रासाठी आपल्या देशासाठी सशस्त्र क्रांतिकारी चळवळ उभारावी असं एकमेव व्यक्तिमत्व जर मला आजवर कुठलं सापडलं असेल तर ते म्हणजे बापूजी. मग जवळपास मुंबईमध्ये ते 3-3.5 वर्ष राहिले आणि मग नंतर जेव्हा सुट्टीमध्ये ते नंतर त्यांच्या गावी आले कोल्हापुराला, तेव्हा अकस्मात भाजेकर डॉक्टरांचंही निधन झालं आणि परत ते मुंबईला काही जाऊ शकले नाही. आणि त्यांची घरची हालाकीची परिस्थिती हळूहळू बिकट होत होती. कारण ज्या वडिलांनी त्यांच्या वकील असलेल्या वडिलांनी एकेकाळी 25-30 माणसांना जेवू घातलं होतं, जिथं पंक्तीच्या पंक्ती उठायच्या अशा माणसाला 2 वेळेचं जेवण सुद्धा आपल्या लेकरांना घालणं अशक्य झालं. अशी परिस्थिती त्या ठिकाणी ओढवली. खरं तर परिस्थिती पुढे माणूस हतबल असतो. कधी कुणाची परिस्थिती बदलेल आणि काय होईल काहीच सांगता येत नाही. तो परमेश्वर जो आहे सगळी सूत्र त्याच्याच हातात असतात आणि तिथूनच सगळं काही हलत असतं. आपण तर त्याच्या हातातलं कळसूत्र वाहुलं तर तो जसे फाशी आवडेल तसंच आपण वागणार आहोत. पण तरी असेच हळूहळू दिवस जात होते. परंतु बाबूजींना हे काही पटत नव्हतं. बाबूजींना वाटायचं की आपणही काहीतरी खटाटोप करावा, वडिलांच्याही कामात मदत करावी. आणि म्हणून गणेश उत्सवामध्ये किंवा विविध कार्यक्रमामध्ये ते गाऊ लागले. आणि तेव्हा त्यांच्या गायनाला त्यांना 1 रुपया मिळाला. तो 1 रुपया म्हणजे त्यांना किती त्याचा आनंद झाला हे शब्दातीत आहे. आणि तो 1 रुपया त्यांनी वडिलांसमोर धरला आणि ते म्हणाले, हे बाबा, हा 1 रुपया म्हणजे माझी पहिली कमाई. आता तुमच्या कार्यामध्ये म्हणजे तुम्हाला काहीतरी याची आपल्या घर चालवण्यामध्ये काहीतरी मदत होईल असं ते त्यांना म्हणाले. त्यांच्या डोळ्यातून म्हणजे त्यांच्या वडिलांच्या डोळ्यातून अक्षरशः अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. असली परिस्थिती आपल्या मुलावर यावी हे खरंच कुठल्या तरी वडिलांना खरंच शक्यच नसतं की आपल्या मुलांना असं काहीतरी बोलावं. पण तरी त्यांनी त्यांची पाठ थोपटली आणि पुढे हळूहळू ते असेच गायनाचे कार्यक्रम करू लागले. आणि मग एका संगीत मेळाव्यामध्ये काय झालं की सुधीर फडकेंना त्यांचे न देशपांडे म्हणून एक गृहस्थ होते, ते चांगले कवी आणि लेखक होते. मग त्या ना म्हणून त्यांचं टोपण नाव नन्ना असं सर्वजण त्यांना म्हणायचे. आणि त्या नन्नांनी काय केलं की त्यांनी असा विचार केला की सुधीर फार छान गातो, म्हणजे राम, त्यांचं नाव तेव्हा रामच होतं, राम फार छान गातो, परंतु त्याला काहीतरी स्टेज काही मिळत नाही आणि आपण तो त्याला उपलब्ध करून द्यावा. आणि त्यांनी एका श्रीकृष्ण संगीत मेळाव्याचं आयोजन केलं आणि त्यामध्ये गायची संधी रामला दिली. परंतु त्या संगीत मेळाव्याची जाहिरात करत असताना त्यांना असं लक्षात आलं की राम फडके हे नाव काही तेवढं बरोबर वाटत नाही. आणि त्यामुळे ते रामला म्हणाले की राम, आजपासून मी तुझं नाव बदलणार, आजपासून तुझं नाव राम नाही तर आजपासून तुझं नाव सुधीर. तेव्हा रामला वाईट वाटलं. त्यांना वाटलं आई वडिलांनी ठेवलेलं एवढं सुंदर नाव, प्रभू श्रीरामचंद्राचं नाव, असं कसं अचानक तुम्ही बदलाल असा त्यांना सवाल केला. परंतु नन्नांनी त्यांचं काही ऐकलं नाही. बहुतेक असं ते पुढे त्यांच्या आत्मचरित्रात लिहितात की त्या काळी नासी फडक्यांची एक कादंबरी होती आणि त्या कादंबरीचा नायक जो होता तो सुधीर होता आणि ते नाव बहुतेक नन्नांना आवडलं असावं आणि त्यामुळं त्यांनी ते नाव त्या ठिकाणी सुधीर फडके असं त्यांचं नाव ठेवलं. मग बऱ्याचदा काय व्हायचं, ह्यांना त्या नावाची कल्पना नसल्यामुळं त्या कार्यक्रमामध्ये असं म्हणायचे की आता तुमच्या समोर गायला येणार आहे सुधीर फडके, हे मात्र असेच बसून राहायचे. कारण की ह्यांचं नाव बदललेलं त्यांना काही कळायचंच नाही. परंतु नंतर जगाच्या पाठीवरची सगळी जी भटकंती आहे, वनवन आहे, ती सगळी सुधीर फडके ह्याच नावानं व्हायची होती आणि हेच नाव पुढे दिगंतात गाजणार होतं. याची त्यांना त्या काळी कल्पना सुद्धा नसेल, परंतु ते शक्य झालं. आणि किती त्यांचे संकट आले तरी सुद्धा त्यावर पाय देऊन ते उभे राहिले आणि त्यांचं स्वतःचं असं अस्तित्व त्या ठिकाणी निर्माण केलं. नंतर पुढे काही काळ त्यांनी गायन मास्तरांची नोकरी करण्याचा निर्णय घेतला घरची हालाकीची परिस्थिती बघून. परंतु
आपल्यापेक्षा वयाने लहान असलेला संगीत शिक्षक लोकांना काही रुचत नव्हतं आणि बरेच लोक त्यांच्या फीस बुडून निघून गेले. मग शेवटी त्यांना नाईलाजानं तो गायनाचा वर्ग बंद करावा लागला. आणि अशा प्रकारे जो खटाटोप त्यांचा चालू होता तो त्यांचे वडील असं मुकाट्याने पाहायचे. एके दिवशी ते त्यांना म्हणाले, अरे राम, घरी त्यांना तरीही रामच म्हणत होते, ते त्यांना म्हणाले की तू किती दिवस असं करणार आहेस? गायनाचं क्षेत्र काही एवढं सोपं नाही. त्यापेक्षा तू काय कर, मी तुला कोर्टाचे अर्ज भरायला शिकवतो, तेवढंच काहीतरी कमवशील. परंतु ते काही बोलले नाहीत, कारण की त्यांना माहित होतं त्यांचा पिंड होता गायनाचा. कारण त्यांना स्वर गंधर्व व्हायचं होतं, कारण त्यांना स्वरांसोबत खेळायचं होतं, स्वरांशी मैत्री करायची होती आणि एक नामवंत गायक म्हणून त्यांना उद्या प्रसिद्धीस यायचं होतं. अशी त्यांची त्या ठिकाणी योजना होती. मग नंतर एके दिवशी त्यांच्या जीवनात असाच एक कलाटणी देणारा प्रसंग त्या ठिकाणी आला आणि त्यांना एका त्यांच्या व्हायोलिन वादक होते, त्यांचा म्हणजे मित्राचाच मोठा भाऊ होता. त्यांनी सांगितलं की सुधीर, तू तर गाणं तर तू छान म्हणतोस, परंतु तू जे गाणं म्हणतोस ना, पद वगैरे म्हणतोस, त्यासाठी तुझ्या आवाजात भरीवपणा नाही. पण त्यांना असं त्याचं वाईट वाटलं, पण ते खचले नाहीत. त्यांनी त्यांना विचारलं की मग आवाजात भरीवपणा आणण्यासाठी मी काय केलं पाहिजे? तर तेव्हा त्यांना सांगितलं की तू गान हिरा हिराबाई बडोदेकर आणि बालगंधर्वांची गाणी आहे. खरं तर त्या काळात बालगंधर्व अतिशय नामवंत गायक होते, नाटकं वगैरे करायचे. आणि मग सुरू झालं परत तेच त्यांनी त्या संगीतासाठी स्वतःला वाहून घेतलं. आणि पूर्वीच्या काळी सेंट्रल रेस्टॉरंट म्हणून एक त्यांच्या कोल्हापुरात ठिकाण होतं, तिथंच असे काहीतरी गायनाचे कार्यक्रम रेडिओवरती लागायचे आणि मग ते ऐकण्यासाठी जायचे. परंतु खिशात पैसे नको, मग ऐकावं तर ऐकावं कसं? मग ते बाहेर रोडवरच थांबून कान देऊन ते गाणं ऐकायचे आणि असा प्रयत्न करायचे की गाण्यातल्या ज्या हरकती आहेत किंवा गाण्यातला जो आवाज लावण्याच्या पद्धती आहेत बरोबर बालगंधर्वांसारखी यावी, हिराबाई बडोदेकरांसारखी यावी, असं त्यांना त्या ठिकाणी वाटायचं. आणि अशी त्यांची संगीत साधना सुरू झाली. नंतर त्यांच्या दादांचं लग्न झालं आणि घरात कित्येक वर्षांनीच एका स्त्रीचा प्रवेश झाला. खरं तर त्यांची वहिनी म्हणजे अतिशय मायेनं त्यांच्यावर जीव लावणारी. खरं तर सासरे म्हणजे बाबूजींचे वडील जे होते ते जे आहे त्यांच्या पत्नी गेल्यामुळे जे खचले होते त्यातूनही हळूहळू ते उभारी त्यांना धरू लागले. कारण की त्यांची जी वहिनी होती ती अतिशय प्रेमानं सर्वांना जीव खाऊ घालायची आणि सुधीर फडकेंवरही त्यांचा अतिशय जीव होता आणि सर्वच भावंड अतिशय गुण्या गोविंदाने राहायची. परंतु अकस्मात त्यांच्यावर आणखी एक त्या ठिकाणी संकट कोसळलं. त्यांचे वडील एके दिवशी आंघोळ करून बाहेर येत असतानाच त्यांना अर्धांगाचा झटका आला आणि तेही त्या ठिकाणी निधन पावले. असं तर खरं तर लहानपणीच मातृछत्र हरवलेलं आणि मातृछत्र हरवल्यानंतर त्यांच्या वडिलांनी त्यांच्यावर जी वटवृक्षासारखी छाया धरली तीही त्या ठिकाणी निघून गेली. दुःखच दुःख, एवढ्या लहान वयात असं आई नाही, वडील नाही, असं दुःख माणसाच्या कोणाच्याही वाट्याला येणार नाही, असं दुःख त्यांच्या वाट्याला आलं. परंतु परिस्थितीसमोर माणूस निराश असतो, हतबल असतो आणि माणूस पराधीन आहे. खरं तर मृत्यू, जन्म मृत्यू, सुख दुःख याच्या फेऱ्यात अडकलेला हा माणूस आहे. आणि त्यामुळेच मला माडगुळकरांनी लिहिलेलं आणि बाबूजींनीच गायलेलं गीत रामायणातल्या एक काही ओळी आठवतात, त्याचा इथे बरोबर संबंध लागतो. एके ठिकाणी असं आहे, त्याच्या गाण्यामध्ये असं आहे की जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात, दुःख मुक्त जगला कारे कुणी जीवनात, वर्धमान ते चाले मार्ग रे क्षयाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. धन्यवाद. अशा प्रकारे त्यांचं सर्व चालू असताना आई गेली, वडील गेले, तरीही ते खचले नाहीत. आणि एके दिवशी त्यांच्या मित्रानं त्यांना संघाची ओळख करून दिली. संघ म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. आणि त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल त्यांना पुरेशी पूर्वकल्पना नव्हती. पण संघाच्या शाखेत जेव्हा ते गेले तेव्हा संघाच्या ध्येयवादाची, त्याच्या कार्यप्रणालीची त्यांना जाणीव झाली. आणि ही काहीतरी संस्था राष्ट्रहितासाठी काहीतरी करू पाहते असाही त्यांचा समज झाला आणि आपणही त्यात सामील व्हावं आणि आपल्या देशासाठी काहीतरी आपण करावं अशी भावनाही त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली. खरं तर ही भावना येण्याचं अजून एक कारण म्हणजे
त्यांचे वडील हयात असताना ते एकदा त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या दर्शनाला रत्नागिरीला घेऊन गेले होते आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांसमोर सुधीर फडकेंनी अर्धा पाऊण तास गाणंही गायलं होतं आणि त्यांच्या पाठीवर हात ठेवून सावरकरांनी त्यांना आशीर्वादही दिला होता. खरं तर सावरकर हे शब्दप्रभू आणि सुधीर फडके हे स्वरप्रभू, तर ह्या दोघांची ती भेट म्हणजे खरंच दुग्ध शर्करा योग होता असं म्हटलं तरी काही हरकत नाही. आणि मोपल्यांचे बंड आणि मला काय त्याचे हे दोन पुस्तकं सावरकरांनी लिहिलेली त्यांना बक्षीस म्हणून दिली होती. त्यामुळे सावरकरांनी ते कुठेतरी पाठीवर मारलेली आपुलकीची थाप, शाबासकी त्यांना पुढील जीवनामध्ये राष्ट्रसेवेची प्रेरणा देत राहिली. नंतर त्यांच्या दादा बहिणींचा संसार असाच चालू होता, पण त्यात आपली भर कशाला म्हणून ते मुंबईला जाण्याच्या विचारात होते. आणि गोपालराव एरकुंडवार नावाचे संघाचे त्या ठिकाणी प्रचारक त्या ठिकाणी होते आणि त्यांच्याशी त्यांनी संधान साधलं आणि त्यांना ते म्हणाले की मला मुंबईला जायचंय आणि मला तिथं माझ्या गायनाच्या क्षेत्रात काहीतरी करायचंय. तेव्हा त्यांचे गोपालराव एरकुंडवार म्हणाले की जेव्हा तू मुंबईला येशील तेव्हा संघाच्या शाखेतच थांब. आणि मग म्हणून तिथं मुंबईला राहण्याचा त्यांचा प्रश्न त्या ठिकाणी सुटला. आणि मग मुंबईला गेल्यानंतर संघाच्या शाखेत ते उतरले आणि रेडिओवर गाण्याची संधी त्यांना त्यावेळेस मिळाली आणि त्याचे 5 का 10 रुपये त्यांना त्या काळी मिळाले होते. आणि असंच काही स्वयंसेवकांबरोबर ते काहीतरी एका खोलीमध्ये सर्व स्वयंसेवक असं अतिशय चांगल्या पद्धतीने राहायचे. आणि संघाच्या शाखेत असल्यामुळं आधीच त्यांना संगीताचा वारसा होता आणि त्यात साईड ड्रम, पुन्हा आडवी बासरी आणि ड्रम असंही वाजवायला ते शिकले आणि बँड प्रमुख झाले संघाच्या शाखेचे. आणि अशाच प्रकारे त्यांचा संघ आणि संगीत ह्या दोन्ही ढकलगाडीवर त्यांच्या जीवनाचा प्रवास चालू होता. परंतु ह्या ढकलगाडीचं एक चाक मात्र डळमळीत होतं, कारण जे पैसे ते संगीत काहीतरी शिकवून किंवा रेडिओवर गाऊन मिळवायचे ते पैसे बहुतांश पैसे संघाच्या कार्यालयासाठीच खर्च व्हायचे. आणि संघाच्या त्या ठिकाणी अशी धारणा होती की म्हणजे संघाच्या कार्यालयाचं भाडं स्वयंसेवकांनाच भरावं लागेल आणि त्यामुळे जे पैसे ते मिळवत होते ते पैसे संघासाठीच खर्च होऊ लागले. आणि मग त्यांनी ह्यावर तोडगा काढावा म्हणून त्यांनी काय केलं, विचार केला की आपण गायनाचे क्लास काढूयात आणि गायन शिकूयात. परंतु मग गायनाचे क्लास काढायला 1-2 पेटी पाहिजेत शिकवायचं म्हटल्यानंतर आणि मग काहीच पैसे वगैरे नव्हते. म्हणून त्यांनी त्यांच्या दादाला आणि त्यांच्या मामाला पत्र लिहिलं आणि मामाला लिहिलेल्या पत्रामध्ये दादाला पत्र लिहिल्याचा उल्लेख केला आणि दादाला पत्र लिहिलेल्यामध्ये मामाने पत्र लिहिल्याचा उल्लेख केला. आणि दोघांकडून 100 रुपयाची त्यांनी मागणी केली. परंतु झालं असं की दोघांचेही 200 रुपये एकच वेळेस आले. परंतु ते पैसे त्या काळी मनी ऑर्डरने येत असायचे आणि ते पैसे आले ते संघाच्या कार्यालयाच्या पत्त्यावर. आणि मग त्यांना असं समजलं की पैसे तर आलेत परंतु त्यांच्या हातात ते काही पैसे पडले नाही, कारण की जे संघाचे अधिकारी होते त्यातले सर्वांनाच काही संघाच्या म्हणजे जे ध्येयवाद होता किंवा जे राष्ट्रासाठी काहीतरी करण्याची तळमळ जी संघाची जी मुख्य विचारधारा होती सर्वांनाच काही त्याचा हे नव्हता. त्याच्यामुळं काही असेही भ्रष्ट अधिकारी त्या ठिकाणी होते आणि ते सुधीर फडकेंना म्हणाले की आता संघाचं थकीत राहिलेलं भाडं आपण भरून घेऊ आणि मी तुझे पैसे नंतर देतो. आणि ह्यांनी लगेच विश्वास ठेवला, अतिशय भोळा बाबडा माणूस. आणि मग त्यांच्या मामाचं सारखं पत्र येऊ लागलं की तू पैसे कुणाचे तरी एकाचे पैसे परत कर, कारण की त्याच काळी 200 रुपये म्हणजे फार होते. परंतु मग ते मामाला काही सांगूही शकत नव्हते, कारण की त्यांच्या मनात असं होतं की मी काय म्हणजे मामाला काय सांगणार, की त्यांच्या मनात संघाबद्दल काही गैरसमज होता कामा नये अशी त्यांची निखळ भावना त्या पाठीमागे होती. परंतु त्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी त्यांचे पैसे शेवटपर्यंत दिले नाहीत. आज उद्या म्हणून ते 200 रुपये त्यांनी गडप करून टाकले. बाबूजींना याचं अतिशय वाईट वाटलं. मग शेवटी त्यांच्या मोठ्या मामांनी त्यांच्या धाकट्या मामाला मिरजेला ते राहत होते त्यांना म्हणून पाठवलं की जा बरं आपल्या राम्या काय करतो बघून तरी ये. आणि मग ते धाकटे मामा त्या ठिकाणी संघाच्या कार्यालयामध्ये आले. 7-8 दिवस ते तिथे राहिले. परंतु 7-8 दिवस राहिले तरी सुद्धा तो भ्रष्ट अधिकारी काही बाबूजींना पैसे द्यायला काही तयार होईना. शेवटी त्यांचे मामा त्याला म्हणाले, आणि राम्या तू त्या 200 रुपयाचं काय केलं असशील हे मला आता चांगलंच ध्यानात आले, खरं सांग तू ते पैसे उधळलास की नाही. तेव्हा ते बाबूजींनी नकारार्थी मान डोलावली, त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण तरी मामा थांबले नाहीत. ते म्हणाले, जर तू खरं सांगून मोकळं झाला असतास तर कदाचित मी तुला माफी केलं असतं, परंतु तू आमचं ऐकलं नाहीस आणि असं केल्यामुळं आजपासून तुला सगळा संबंध संपला. आजपासून तुझा दादा, मी आणि माझा भाऊ म्हणजे त्याचे दुसरे मोठे मामा कोणीही तुझ्यासोबत काहीही संपर्क ठेवणार नाही. आणि आजपासून तुझं कोल्हापूर, जमखंडी म्हणजे ते त्यांच्या मामाचं गाव सगळं बंद. असं म्हटल्यानंतर त्या बाबूजींना काय वाटलं असेल याची कल्पना मला तरी करवत नाही, कारण की त्यांचा यात काही दोषच नव्हता.
खरं तर त्यांना असं वाटायचं, खरं सांगून ते मोकळे होऊ शकले असते, परंतु संघाबद्दल कोणाचा गैरसमज होऊ नये अशी पवित्र भावना त्यांच्या मनामध्ये होती आणि म्हणून ते काहीच बोलले नाही. परंतु ते ओरडून ओरडून रडू लागले. त्यांच्या मित्रानं नाना गाडगीळ म्हणून त्यांचा मित्र होता, त्यांनी त्यांची समजूत घातली, परंतु तरीही काही त्यांना आवरता येईना. परंतु त्यांना एक समाधान ह्याचं होतं की काही जरी झालं तरी एखाद्या 2 भ्रष्ट अधिकाऱ्यामुळं त्याचा दोष आपण संघावर देऊ नये आणि त्यापुढेच्याही आयुष्यात त्यांनी कधीही संघाशी त्यांनी कधीही द्वेष किंवा असल्या कुठलीही भावना किंवा जरा सुद्धा प्रेम त्यांचं संघाबद्दल आटलं नाही, कारण की त्यांचा हेगडेवाऱ्याशीही एका ठिकाणी परिचय आला होता आणि त्यामुळे संघाचं जे काही राष्ट्रासाठी काम करण्याचं तत्व आहे ते त्यांना चांगलंच माहीत होतं आणि दुसऱ्याला कोणीतरी केलेल्या चुकीची शिक्षा ते संघाला देऊ शकत नव्हते आणि म्हणून ते गप्प राहिले. परंतु एक समाधान त्याकडे त्यांना होतं, त्याकडे असं होतं की काही जरी झालं तर आपल्यामुळे संघाचं कार्यालय वाचलं आणि त्याचे पैसे त्यांनी म्हणजे 200 रुपये जे होते ते बाबूजींचेच होते असं त्यांना समाधान होतं. परंतु देवाचा कसा हे बघा, तेही सुद्धा समाधान काय टिकलं नाही, कारण त्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी बाबूजींविरोधात कटकारस्थान रचायला सुरुवात केली आणि हा स्वयंसेवक आपल्या संघाचा द्रोही आहे असं म्हणून त्यांना वागवायला सुरुवात केली. त्यांचं सगळं सामान उचललं आणि रस्त्यावर आणून टाकलं. त्याच्याबरोबर त्यांचा मित्र होता नाना गाडगीळ, त्यांनीही सुधीर फडकेंची बाजू घेतली होती म्हणून त्यालाही त्यांनी संघातून हाकलून लावलं. अशा अवस्थेत सुद्धा एखादा माणूस खचला असता, त्यांना सगळं अवसान घाण टाकलं असतं, पण बाबूजींनी तसं केलं नाही. ते सर्व सामान उचललं आणि परत त्यांनी रस्त्यावरती भटकायला त्यांनी सुरुवात झाली आणि भाड्यापोटी मग आता काय करावं, कुठं राहावं हा प्रश्न पोटापाण्याचा त्यांच्यासमोर होता. आणि अत्यंत कष्टानंतर त्यांना एक डॉक्टर पारिक म्हणून एक होते, त्यांनी त्यांना एक छोटीशी रूम दिली आणि त्यातच त्यांचा वेळ जाऊ लागला. मग चौपाटीवर नुसतं भटकायचं, दिवस भटकायचं. खिशात 2-4 पैसे असतील तर त्याची एकच वेळेस काहीतरी भात काहीतरी खायचा आणि दिवसभर तसंच उपाशी राहायचं. शेवटी ते एकच विचार करायची, माझ्या मामाने माझ्यासोबत असं केलं, कसं का केलं, असा विचार ते करायचे. परंतु शेवटी हळूहळू त्यांनी असं समजून घातलं की कुठलाही माणूस वाईट नसतो, तो त्याच्या परिस्थितीपोटी काहीतरी करत असतो आणि त्यामुळे त्यांनी मोठ्या मनाने त्यांच्या मनातून मामालाही त्यांनी माफ केलं, त्या संघाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यालाही त्यांनी माफ केलं. असं निर्मळ भाबडं व्यक्तिमत्व खरंच या पृथ्वी तलावर आणि त्यातल्या त्यात आपल्या महाराष्ट्राला लाभलं, हे खरंच ही खूप मोठी गोष्ट आहे. नंतर पैशाची अशीच चणचण भासत होती म्हणून बँडेज गुंडाळण्याचं काम त्यांनी केलं. मग शेवटी पर्याय होता म्हणून त्यांची एकुलती एक पेटी जी त्यांना प्राणापेक्षाही जास्त प्रिय होती तीही त्यांनी गहाण ठेवली. पण त्यातून मिळणाऱ्या पैशातून असाच त्यांचा उदरनिर्वाह चालू होता. त्यांचा मित्र त्यांना म्हणायचा, आणि सुधीर, माझं खरंच तू ओझं घेतलंस रे तुझ्या खांद्यावर, मी एकतर काही काम करत नाही. तेव्हा बाबूजी त्यांची समजूत घालून त्यांना सांगायचे की अरे तू नसतास तर मी एकटं काय केलं असतं, तू माझ्यासोबत त्या ठिकाणी उभा राहिलास म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत मी तुझी साथ काही सोडणार नाही असं ते त्यांना म्हणायचे. आणि या दोघांचा प्रवास त्या ठिकाणी सुरू झाला. असंच फुटपाथवरती भटकायचे, रात्री कुठल्या तरी दुकानाच्या आडोशाला झोपायचे आणि भूक मारायचं, असंच त्यांचं काहीतरी सुरू होतं. आणि जेवढी म्हणजे भटकंती करता येईल तेवढी त्यांनी भटकंती केली आणि असंच भूक मारत ते राहिलं. खरं तर पोट आणि भूक ह्या 2 गोष्टी नसत्या तर किती चांगलं झालं असतं. परंतु ह्या पोटासाठी आणि भुकेसाठी माणूस कोणत्या घराला जातो, काय करावं लागतं, हे याची कल्पना खरंच करत नाही. आमचे कविवर्य नारायण सुर्वे एका ठिकाणी म्हणतात की शेकडो वेळा चंद्र आला, तारे उडले, रात्र धुंद झाली. शेकडो वेळा चंद्र आला, तारे उडले, रात्र धुंद झाली. पण भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली असे नारायण सुर्वे म्हणतात. आणि तेच बरोबर संबंध या ठिकाणी मला लागला. नंतर शेवटी असं खरं तर बाबूजी स्वच्छतेचे पुजारी होते. त्यांना चादरीवर पुढे काही त्यांच्या ज्या आठवणी ललिताबाईंनी लिहिलेल्या आहेत त्या असं लिहितात की बाबूजींना साधं भांड्याला साबण लागलेलं सुद्धा जमायचं नाही, परंतु ते कोणाशी बोलत नसत. स्वतः जायचं, परत ते भांड साफ करायचं आणि चालताना घरात वावरताना जर पायाला कचरा लागला तर पूर्ण घर स्वच्छ करायचं. असा मोठा स्वरगंधर्व, ज्याची जागतिक स्तरावर ज्याची ओळख आहे, असा माणूस देखील स्वतःच्या घरी स्वतः भांडे धुतो, झाडून काढतो. असं वाटलं तर आपल्यासारख्या सर्वसामान्यांना नवल वाटेल, परंतु ह्या त्यांच्या आठवणी त्यांच्या पत्नी ललिताबाईंनी ह्या पुस्तकामध्ये लिहून ठेवलेल्या आहेत. सांगायचा उद्देश हा की एवढा स्वच्छतेचा पुजारी असून देखील त्यांना कितीतरी दिवस बिना मुळीचं राहायचं
राहावं लागलं, परंतु एके दिवशी त्यांना ते सहन झालं नाही. मग ते काय करायचे, गिरगाव नाक्यावरच्या ते एका सार्वजनिक नळावरती भल्या पहाटे जायचे, तसेच कपड्यानिशीच आंघोळ करायची आणि मग ते कपडे काढून गच्च पिळायचे, तसेच अंगात घालायचे आणि परत भटकायला सुरुवात करायची. असा पद्धतीचा संघर्ष मला वाटतं कुठल्याच माणसाच्या नशिबाला आलाच नसेल, परंतु त्यांनी तो संघर्ष केला आणि त्यातूनही ते उभं राहिले. नंतर एके दिवशी त्यांना हा संघर्ष सहन होईना, फुटपाथवर किती दिवस झोपावं हेही त्यांना काही कळेना. शेवटी नाईलाजानं ते खरं तर ते खूप स्वाभिमानी होते, परंतु माणसाच्या पोटात काही नसलं की स्वाभिमानी काहीच करू शकत नाही. आणि म्हणून ते एका त्यांच्या मित्राच्या घरी गेले आणि त्याला म्हणाले की आजची रात्र मला इथं तू राहू दे. परंतु त्यांच्या मित्राचा जो तुसडेपणा आहे तो त्यांना स्पष्टपणाने जाणवू लागला आणि तो त्यांचा मित्र आत गेला आणि म्हणाला की मी माझ्या बाबांना येऊन विचारून सांगतो. मग आतून बाहेर आल्यानंतर तो म्हणाला की हे बघ सुधीर, आमच्या घरात सध्या अडचण आहे, तू नंतर कधीतरी ये. तसं ऐकल्यानंतर त्यांना काय वाटलं हे ते कधीच सांगू शकले नाहीत. आणि मग शेवटी एवढं म्हटल्यावरही दुसऱ्या कुठल्याने परत निघून गेला असता, परंतु त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी आणखी एकदा विनवणी केली आणि आजची रात्र का होईना मला इथं थांबू दे. शेवटी त्याच्या अंतःकरणातली कुठेतरी दया त्यांची जागृत झाली असावी आणि त्यांनी त्या मित्रांनी म्हटलं की आजच्या दिवस तू बाहेर गॅलरीत झोप. तसं म्हटल्यानंतर त्यांना वाटलं की आत्ताच्या आत्ता गॅलरीतून खाली उडी टाकावी. अरे जगावा तरी कशासाठी? अशी वनवन भटकंती जर आपल्या नशिबाला येत असेल, पोटाला खायला अन्न मिळणार नसेल, तर आपला जगून तरी उपयोग काय? आपण मेलच पाहिजे अशा उद्देशाने आत्महत्येचा विचारही त्यांच्या मनामध्ये आला. परंतु त्यांचे जे सप्तसूर होते, ज्यांची त्यांनी साधना केली, त्या सप्तसुरांनी त्यांना तारलं असावं. कारण की त्यांच्या मनात एक क्षणाला विचार आला, जे रस्त्यावर भटकणारे जे लंगडे लुळे पांगळे लोक आहेत ते चांगलं जगू शकतात, तर माझ्यासारखा भिंगाकट माणूस का नाही, असा त्यांच्या मनामध्ये विचार आला आणि त्यांनी आत्महत्येचा विचार दूर सारला. खरं तर आत्महत्या हा कुठल्याच गोष्टीवर पर्याय नसतो आणि आपल्यापेक्षाही कितीतरी दुःखात असणारी माणसं ह्या जगामध्ये वावरत असतात आणि त्यांच्या जर तुलनेत आपण पाहिलं तर आपलं दुःख हे काहीच नसतं याची त्यांना जाणीव झाली. राजेश खन्नाच्या एका कुठल्या तरी चित्रपटामध्ये आहे बघा, एक गाणं आहे की दुनिया में कितना गम है, मेरा गम तो कितना कम है. असं या ठिकाणी तसंच त्यांचं म्हणजे दुसऱ्याच्या दुःखापुढे आपलं दुःख काहीच नसतं अशी त्यांना जाणीव झाली. आणि मग ते त्या मित्राच्या घरून सकाळी त्याचा निरोप घेऊन निघाले, पण त्याच्याबद्दलही त्यांच्या मनात प्रेमच होतं. असं माणूस खरं तर मला तर सापडलेलं नाही बघा. आतापर्यंत मी एवढे माणसं बघितले, परंतु प्रत्येकाबद्दल एवढा भाबडेपणा, एवढी आपुलकी मनामध्ये असलेला माणूस एकमेव हा म्हणजे सुधीर फडके. नंतर त्यांच्या एका मित्राच्या सांगण्यावरून गायन क्लास करायचं परत ठरलं आणि एका मुख्याध्यापकांच्या हातापाया पडून शाळेचे वर्ग भाड्याने द्यायचं ठरलं आणि मग त्याच वर्गामध्ये ते शिकवू लागले. परंतु इथंही त्यांच्यासोबत काय म्हणावं आता दगा झाला, कारण की त्यांच्याच एका जवळच्या मित्रानं त्यांच्या मुख्याध्यापकांबद्दल काहीतरी अपप्रचार सुरू केला आणि त्यामुळं त्यांना ते सोडून जावं लागलं. हे दुसऱ्या दिवशी त्यांना एका मित्राकडून कळालं, तेव्हा त्यांच्या पायाखाली जमीन सरकली. आपण ज्यांना जवळचा म्हणतो, आपण एरवी पण आपल्या आयुष्यात बघा, आपण कधीही एखाद्या माणसाला जीव लावतो, परंतु काही माणसं परत आपल्यावर उलटतात. पण काही माणसं चांगली असतात, काही माणसं वाईटही असतात, परंतु कुठलाही दोष त्यांनी त्या माणसाला दिला नाही. त्यांच्या पायाखालची जमीन जरी सरकली तरी त्यांनी त्याचं वाईट वाटून घेतलं नाही. कारण मला सुरेश भटांच्या 2 ओळी आठवतात. त्यात ते असं म्हणतात की मित्र कोण शत्रू कोण गणित साधे कळले नाही, मित्र कोण शत्रू कोण गणित साधे कळले नाही, नाही भेटला कोण असा ज्याने मला छळले नाही, नाही भेटला कोण असा ज्याने मला छळले नाही. खरंच त्यांना म्हणजे जेवढा जवळचा मित्र ज्यांना मानावं त्यांनाच आपल्यासोबत असा दगा करावा हे त्यांना काही रुचलं नाही. पण त्यांनी त्याला सुद्धा माफ केलं आणि परत पुढच्या प्रवासाला ते त्या ठिकाणी लागले. आणि मग नंतर जर एक मित्र वाईट भेटला म्हणून काय झालं, तर त्यांचा दुसरा एक मित्र त्यांना देवाच्या दूतासारखा त्या ठिकाणी धावून आला. त्याचं नाव म्हणजे डॉक्टर वैद्यकुमार रायकर. तो रायकर एका कॉलेजमध्ये शिकवत होता आणि तो त्यांचा अतिशय जिवलग मित्र होता आणि त्यांची त्यांना अचानक आठवण झाली आणि ते त्याच्या घरी गेले. त्यांचं दार ठोठावलं आणि त्याच्या दारात त्यांनी डायरेक्ट दारामध्ये गेल्याच ते रडायला सुरुवात झाली त्यांची. आणि ते त्या रायकरला म्हणाले, हे बघ रायकर, मी तुला माझा मित्र मानलेला आहे, तू मला माझा मित्र मान अथवा न मान, परंतु मी आता तुझ्या दारातून कुठेही जाणार नाही आणि तू जरी मला नाही ठेवून घेतलं तरी मी इथंच बसून राहीन, पण मी तुझ्या दारातून आता कुठं जाणार नाही. त्यावर रायकरच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. त्यांनी सुधीर फडकेंना उचललं, गळ्याशी लावून घेतलं आणि ते त्याला म्हणाले की अरे सुधीर, असं का म्हणतोयस, हे घर तर तुझंच आहे,
तू आयुष्यभर जरी माझ्या घरात राहिलास तरी मला त्याचं काहीही वाटणार नाही, हे घर तुझं आहे. आणि अशा रूपाने त्यांना चांगला त्यांचा मित्र मिळाला. खरंच एका मित्राने दगा केला म्हणून काय झालं, दुसरेही मित्र त्यांना मिळाले. आनंद राऊतांची या ठिकाणी मला कविता आठवते, दुःख आडवा याला उंबऱ्यासारखा, मित्र बडव्यामध्ये गारव्यासारखा. असाच मित्र देवदत्तासारखा त्यांच्या ठिकाणी त्या ठिकाणी धावून आला. आणि अतिशय मग त्यांची जेवणा खाण्याची सगळी सोय त्यांनी केली. आणि त्या रायकरणी त्यांचा जो दुसरा मित्र होता नाना गाडगे त्यांच्यासोबत आलेला, त्यालाही ठेवून घेतलं. आणि ह्या तिघांचं त्रिकूट असंच जमू लागलं. आणि रायकर चांगलं लिहित होता, कवीही होता. आणि त्यामुळं त्यांच्या कविताला चाली लावण्याचं काम ही बाबूजी अधूनमधून करू लागले. त्यांचा रियाजही परत सुरू झाला. परंतु आपलाही भार त्या रायकरवर एकट्यावर पडू नये, कारण की तोही काही चांगल्या कॉलेजमध्ये वगैरे नव्हता. असाच घड्याळी तासिकवर तो काम करायचा. आणि म्हणून बाबूजींनी परत काहीतरी खटाटोप करायला सुरुवात केली. चहाचा व्यापार केला, भाजी विकले. परंतु भाजी विकण्यासाठी दूर दूर त्यांना जावं लागायचं आणि प्रकृती त्यांची साथ द्यायची नाही. आणि म्हणून त्यांनी तो व्यवसाय पुढे बंद केला. आणि मग नंतर त्यांच्या असं लक्षात आलं की आता आपण काहीतरी हातपाय हलवल्याशिवाय आपल्याला इथं काही मिळणार नाही. आणि म्हणून त्यांनी अनेक प्रकारचे व्यवसाय त्या ठिकाणी चहाचा भाजीचा तर केला, परंतु अनेक ठिकाणी रेकॉर्डिंगच्या कंपन्यांमध्ये ते जायचे आणि तिथं कुठेतरी गाणं गायला मिळते का असा खटाटोपी त्यांनी चालवला. परंतु बऱ्याच ठिकाणी त्यांना अपयश आलं. मग त्या काळी काय झालं, डालडा हा नवा बाजारात त्या ठिकाणी आला होता, डालडा. आणि मग त्या काळी निरनिराळ्या प्रकारे त्या डालड्याची जाहिरात केली जायची. नाक्या नाक्यावर असं त्या डालड्यामधून तळलेल्या गरमागरम पुऱ्या फुकट वाटल्या जायच्या आणि बऱ्याच जणांची तिथं गर्दी जमायची. मग काय, बाबूजींना असंही पोटापाण्याचा प्रश्न होताच. मग ते काय करायचे, त्या डालड्यातनं तळलेल्या पुऱ्या ते तिथं जाऊन नाक्या नाक्यावर जाऊन खायचे. परंतु असं त्या डालड्याच्या पुऱ्या जे विकत होते त्या हातगाडीवर, त्यांना अशाच लक्षात आलं की हा एक व्यक्ती प्रत्येक नाक्यावर आपल्याला भेटतो. मग त्यांनी असं सारखं त्याच्यावर लक्ष ठेवलं. आणि मग शेवटी काय करावं म्हणून मग त्यांनी त्याला हाकलू लागले. म्हणजे जेव्हा कधी सूर्य फडकी पुऱ्या मागायला यायचे तेव्हा ते त्यांना हाकलून लावायचे. परंतु गर्दीचा फायदा त्यांनी अशा प्रकारे घेतला की जेणेकरून फक्त जेव्हा पुऱ्या ते मागायला हात पुढे करायचे तेव्हा आपला चेहरा दिसणार नाही, फक्त आपले हात दिसावेत असा खटाटोप त्यांनी चालवला. आणि त्या डालड्याच्या पुऱ्या खाऊन त्यांनी त्यांचा उदरनिर्वाह चालू ठेवला. आणि त्या डालड्याच्या पुऱ्यासोबत एक सॅम्पल डब्या पण वाटल्या जायच्या, तेही ते घरी येऊन यायचे. आणि त्यांचा मित्र त्यांच्यासाठी कधीतरी पाव वगैरे आणायचा, तर पाव आणि डालडा असंही ते खायचे. आणि त्यांची भूक त्यांनी त्या ठिकाणी भागवली. खरं तर ह्याचे दूरगामी परिणाम झाले म्हणा, कारण की डालडा काही शरीराला चांगला नसतो. आणि इतके दिवस सतत डालड्याच्या पुऱ्या आणि डालडा पाव असं खाल्ल्यामुळे त्यांची प्रकृती हळूहळू खालावू लागली. त्यांचं शरीर तापानं फणफणू लागलं, अंग थरथरू लागलं. आणि मग शेवटी त्यांच्या मित्रांनी त्यांना म्हटलं की सुधीर, तुला मुंबईचं वातावरण काही मानवलं नाही आणि इथली भटकंतीही तुला काही आता सहन व्हायची नाही. त्यापेक्षा तू काय कर, मुंबई सोड आणि आजूबाजूच्या गावामध्ये तुझे काही गाण्याचे कार्यक्रम वगैरे होतात का, त्याच्याकडे तू लक्ष दे. आणि असा त्यांचा मित्राचा सल्ला ऐकून ते मुंबईचा निरोप घेतला. त्यांनी मुंबईचा त्याच्या मित्राचा निरोप घेतला आणि ते गावोगावी भटकू लागले. मग नंतर नाशिक, मालेगाव या ठिकाणी आल्यानंतर आता भरपूर त्यांचा प्रवास आहे, परंतु वेळेअभावी मी अतिशय म्हणजे कमी ह्याच्यामध्येच मी तुम्हाला तो सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि मग नाशिक, मालेगावच्या ठिकाणी अत्यंत खडतर अशा काळे नावाचे ग्रस्त त्यांना मालेगावला भेटले. आणि त्यांनी त्यांचा गाण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी घडवून आणला. आणि त्या गाण्याच्या कार्यक्रमाचे 5 रुपये त्यांना मिळाले. तर ते 5 रुपये म्हणजे खरं तर पंचप्राण फुकलेली संजीवनीच होती असं ते त्या ठिकाणी उल्लेख करतात. कारण की इतक्या कष्टानंतर माणसाला बघा आता किती विरोधाभास आहे पहा. एकेकाळी 200 रुपये त्यांच्याकडे आले होते आणि 5 रुपयासाठी 2 रुपयासाठी त्यांना इतकी भटकंती करावी लागणार होती. माणसाची परिस्थिती कधीच सारखी नसते आणि ती माणसाला काय काय करायला भाग पडेल याचीही कल्पना आपण कुणीच करू शकत नाही. मग असंच फिरत असताना त्यांनी महाराष्ट्र सोडलं आणि मग अशाच प्रकारे काशी, दिल्ली अशा ठिकाणी त्यांची भ्रमंती सुरू झाली. आणि देवासला गेल्यानंतर कृष्णराव मुजुमदार नावाचे ग्रस्त होते. त्यांच्या घरी त्यांची एक बहीण होती चंपूताई म्हणून. तर त्या चंपूताई नावाच्या त्या एखाद्या मुलीसोबत त्यांचा अतिशय चांगला संबंध आला. आणि कित्येक त्यांना खरं तर बहीण नव्हती लहानपणीपासून. आणि त्या चंपूताईच्या रूपानं बहीण त्यांना त्या ठिकाणी मिळाली. तीही बाबूजींची अतिशय आदरातिथ्यानं चौकशी करायची, त्यांच्या पाठीवरून हात फिरवायची. खरं तर लहानपणीपासून बहीण नाही, आईचाही सहवास नाही. आणि अशा माणसाला एखादी रक्ताच्या नात्यातलीच का नसेना, परंतु अशी बहीण त्यांना मिळाली. खरंच यांचं त्यांना खूप समाधान वाटतं. आणि अनेक वेळा ते जेव्हा असतात त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धातही त्यांच्यासोबत अतिशय सलोख्याचे संबंध त्यांचे राहिले होते.
नंतर कानपूर, दिल्ली अशा ठिकाणी प्रवास करता करता त्यांची भ्रमंती चालूच होती आणि शेवटी ते कलकत्त्याला गेले. कलकत्त्यालाही काही मराठी मंडळी तिथं होती. त्यांच्याशी संधान साधून त्यांनी इंडिया रेकॉर्डिंग कंपनीमध्ये काही करता येते का असा प्रयत्न त्यांनी चालू ठेवला आणि त्या कंपनीचा जो मॅनेजर होता शुक्ला, तो त्यांच्या अतिशय जवळच्या परिचयाचा होता आणि मग कंपनीच्या मालकांनाही बाबूजींचं गाणं फार आवडायचं आणि ह्या ज्या प्रवासामध्ये त्यांनी त्यांचं गायन मात्र कधीही बंद ठेवलं नाही. जिथं त्यांना गाता येईल किंवा काहीतरी शिकता येईल असा त्यांचा प्रयत्न चालू राहिला आणि त्याचा उपयोग त्यांना त्या ठिकाणी झाला. आणि त्यांच्या रेकॉर्डिंग कंपनीच्या त्या मालकानं असं सांगितलं की मी काही दिवसानंतर आमचे जे मालक आहेत ते नेपाळला गेले आहेत आणि काही दिवसानंतर आम्ही तुला नक्कीच तुझ्या गाण्याचे कार्यक्रम त्या ठिकाणी करू असं त्यांनी सांगितलं आणि बाबूजींना खरंच धीर आला. मग त्यांनी असं मनाशी ते स्वप्न रंगू लागले की इतक्या कष्टानंतर मुंबई सोडली, वन भटकंती झाली, सगळं देश भरून सगळी भटकंती झाली. आता कलकत्त्याला का होईना आपलं बस्तान त्या ठिकाणी बांधू लागलं आणि तिथंच त्यांना नाव मिळालं बाबूजी. कलकत्त्यातले लोक खरं तर बाबूजी असं म्हणत असत आणि तेच नाव पुढे कलकत्त्याचा त्यांचा संबंध जास्त काळ आल्याने तेच नाव त्यांचं अतिशय लोकप्रिय झालं आणि आजही सर्व लोक त्यांना बाबूजी याच नावाने हाक मारतात. आणि मग त्यांनी असं मनातल्या मनात स्वप्नांचे मनोरे बांधायला सुरुवात केली. इथे एवढ्या कष्टानंतर माणूस आता बघा काहीतरी थोडाफार स्थैर्य त्याला लाभलं की माणूस स्वप्नांचे मनोरे बांधायला सुरुवात करतो. ते असं म्हणायचे की काहीतरी करून आपण आता कलकत्त्यातच राहायचं, इथंच गायनाचे क्लास उघडायचे, इथंच रेकॉर्डिंग कंपनीमध्ये छोटी मोठी नोकरी करायचं आणि जमलं तर इथल्याच एखाद्या कलकत्त्याच्या बंगाली मुलीशी आपण लग्न करायचं आणि इथंच स्थायिक व्हायचं असं त्यांनी मनाशी ठरवलं होतं. परंतु त्यांना कलकत्त्यात राहणं हे नियतीला जणू मान्य नव्हतं आणि अचानक त्यांच्या दादांचा त्यांना निरोप आला, म्हणजे दुसऱ्या एका मोठ्या भावाचा, की आपल्या दादाची तब्येत जी आहे ती अतिशय खालावलेली आहे आणि तू तात्काळ कोल्हापुराला निघून ये, कारण जर तू आला नाही तर तुला तुझा दादा जिवंत अवस्थेत भेटणार नाही असं ते पत्र आलं. ते पत्र आल्या बाबूजींनी तात्काळ पैसे जमवायला सुरुवात केली आणि ते लगेच असं ह्याच्यामधून निघाले, प्रवास करत निघाले आणि कोल्हापुराला येऊन थांबले. मग दादांची भेट घेतली. वहिनींनीही त्यांची अतिशय मायेने चौकशी केली. त्यांच्या दादाची हळूहळू प्रकृती सुधारू लागली आणि त्यांच्या दादांनी त्यांना सांगितलं, हे बघ आता तू कोणी कुठेही सुद्धा जायचं नाही, इतके दिवस भटकंती पुरे झाली, आता तू इथंच आमच्यासोबत राहायचं असं त्यांना सांगितलं. परंतु त्यांचं मन कलकत्त्याकडेच धाव घेत होतं, कारण त्यांचं स्वतःचं अस्तित्व त्यांना त्या ठिकाणी निर्माण करायचं होतं. परंतु दादांची इच्छाही त्यांना मोडता येईना आणि म्हणून ते त्यांना काहीतरी सांगू शकले नाही आणि ते फक्त इतकंच म्हणाले की मी बघू आपण कलकत्त्याला जायचं की नाही हे आपण नंतर ठरवू, पण तेवढ्यात मी काय करतो कराडला माझ्या मित्राकडे जाऊन येतो. आणि मग कराडला मित्राकडे गेल्यानंतर त्यांना तिथे बाबूजींना मग तिथले त्यांची तब्येत आणखी बिघडली आणि परत त्यांच्या दादांनी येऊन त्यांना परत कोल्हापुराला घेऊन गेले. मग तेवढ्यात जे व्हायचं नको होतं तेच झालं. इतकं म्हणजे त्यांनी संधान जे सांगलं होतं त्या कलकत्त्याच्या रेकॉर्डिंग कंपनी सोबत, त्यांचा त्या ठिकाणी त्यांना निरोप आला आणि त्यांनी असं म्हटलं की आता तुम्हाला कलकत्त्याला यायची काही गरज नाही, कारण की तुमच्याकडून जे आम्ही रेकॉर्डिंग करून घेणार होतो ते रेकॉर्डिंग आम्ही दुसऱ्या एका गवयाकडून करून घेतलेलं आहे. त्यांना आता काय करावं सुचेना. कलकत्त्यातही त्यांचा हा निराशा झालेली पाहून त्यांना अतिशय वाईट वाटलं, परंतु पर्याय नव्हता. आणि मग आता कलकत्त्याला तर जायचंच आहे, परंतु काही दिवस आपण थांबून जाऊया असा त्यांचा निर्णय झाला. आणि हाच निर्णय त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारा ठरला, कारण इथं त्यांची भेट झाली सुप्रसिद्ध गीतकार गजानन दिगंबर माडगूळकर. कारण त्या काळी हीच मास्टर्स व्हॉइस म्हणजे HMV नावाची कंपनी कोल्हापुराच्या आसपासच्या खेड्यामध्ये फिरायची आणि कोल्हापुराच्या आसपासचे जे कोणी गायक होते, कलावंत होते, पोवाडे वगैरे गाणारे शाहीर होते, त्यांच्याकडून आपण त्यांच्या रेकॉर्डिंग करून घेऊ असा त्यांचा त्या काळी माणूस होता. आणि त्यांचा एक मित्र, बाबूजींचा मित्र मधू पाटकर, तोही छान गायचा आणि त्यांच्या रूपानं एक संधी त्या ठिकाणी चालून आली. एके दिवशी असंच बाहेर ते फिरत होते अंगणामध्ये, तेवढा त्यांचा मित्र मधू तिथं आला आणि त्यांनी म्हटलं, सुधीर हे बघ माडगूळकरांनी एक गाणं लिहिलंय, याला तुला काही एक चाल लावता येते का बघ बरं. तर बाबूजींनी विचार केला, आता कलकत्त्याला जायचं तर काही दिवस आपलं नाही, तर आपण प्रयत्न करून बघू आणि ह्या गाण्याला काही चाल लागते का पाहू. आणि मग ते गाणं त्यांनी वाचलं आणि त्या गाण्याला त्यांनी चाल लावली आणि बघताच त्यांनी म्हणजे खरं तर चाल लावण्याचं मागचं आहे, पण अशी गोष्ट आहे की 3-4 वेळेस त्यांनी गाणं वाचलं आणि 5व्या वेळेस लगेच ते गुणगुणायला सुरुवात केली. अशा प्रकारचा प्रतिभावान संगीत दिग्दर्शक त्या ठिकाणी होता हे मधू पाटकरलाही जाणवलं आणि त्यांनी त्यांची ओळख माडगूळकरांसोबत करून दिली.
खरं तर बाबूजींना पूर्वकल्पना होती की माडगुळकर अतिशय चांगली चित्रपटांसाठी गाणी वगैरे लिहितात, परंतु त्यांचा असा समज होता की कवी माणूस म्हटल्यानंतर कुठली तरी अशी सडपातळ देहयष्टी असलेला एखादा साधा सरळ गृहस्थ अशी त्यांची पूर्वकल्पना होती. पण जेव्हा ते प्रत्यक्ष माडगुळकरांना भेटले तेव्हा माडगुळकरांची जी देहयष्टी होती ती अतिशय धिप्पाड, अतिशय खात्या पित्या घरचे माडगुळकर वाटायचे. आणि मग त्यांचा समज असा झाला की हे कवी तर नाहीत, परंतु कुठल्या तरी तंबाखूच्या किंवा आडत दुकानाचे व्यापारी मात्र हे नक्कीच असतील, असा त्या ठिकाणी त्यांचा समज झाला. आणि पण पहिल्या दिवशीपासूनच बाबूजींची आणि माडगुळकरांची जोडी अतिशय चांगली जमली. परंतु माडगुळकरांचा स्वभाव असा होता की ते अतिशय म्हणजे कुणावरही ते पटकन रागवायचे, पण लगेच त्यांना खिळीमिळीने वागवायचे. आणि जरा कुठेतरी मोठेपणाची त्यांची जाणीव होती. ही गोष्ट बाबूजींच्या ध्यानात आली. परंतु दोघांचं इतकं छान पुढे जमलं की त्यातूनच त्यांच्या माडगुळकरांच्या सुंदर अशा शब्दातून आणि बाबूजींच्या सुंदर सुमधुर अशा चालीतून आणि सुंदर आवाजातून आपल्यालाच नव्हे तर संपूर्ण जगाला जे काय म्हणतात दादा, एक असं सुंदर गोष्ट ज्या ठिकाणी लाभली ती म्हणजे गीत रामायण. खरं तर गीत रामायण म्हणजे हे खरंच एवढं सुंदर गीत रामायण आहे, जर तुम्ही रोजही त्याचं एक गाणं ऐकलं तरी तुमचा दिवस एकदम सुंदर जातो. खरं तर रामायणातल्या प्रत्येक प्रसंगावर गीतं लिहिणं हे फक्त माडगुळकरांना जमलं असतं. आणि त्याला चाल लावणं आणि ते त्या उत्कटतेनं त्या शब्दाला त्या सुरावर अलगद स्वार होऊन त्या रसिकांच्या मनापर्यंत पोहोचवणं हे फक्त बाबूजींना जमलं असतं. आणि ह्या दोघांची जी जोडी आहे ह्या जोडीनं अत्यंत चांगली गीतं पुढं या ठिकाणी आपल्या सर्व महाराष्ट्रालाच नाही तर पूर्ण जगाला या ठिकाणी त्यांनी दिली. आणि अशाच पद्धतीनं जेव्हा मग त्यांच्या दोघांचं चांगलं जमत होतं तेव्हा रंकाळ्यावर, कोल्हापूरच्या रंकाळा तलावावर ते दोघं फिरायला जायचे. आणि माडगुळकर चालतच म्हणायचे. खरं तर चालत बोलतच त्यांना कविता सुचायच्या. खरं तर ही एवढी प्रतिभावान मंडळी आहेत. मला खरं तर नवल वाटतं की एवढी प्रतिभावान मंडळी आपल्या या महाराष्ट्रात जन्मली. खरंच आपण किती भाग्यवान आहोत की आपण त्यांच्या महाराष्ट्रात आपण राहत आहोत. एकदाच असं रंकाळ्यावर चालत असताना गदिमा त्यांना म्हणाले की बाबूजी, ही गोळ कशी वाटते बघा बरं. चांदाची विरली किरणे प्रीतीच्या माझ्या राजा, तुझी वाट किती मी पाहू. लगेच सुचलं त्यांना. आणि लगेच बाबूजी म्हणाले, वा काय सुंदर लिहिले. आणि मग असंच ते फिरून आल्यानंतर एका चहाच्या दुकानात ते थांबले. आणि चहा लिहितच माडगुळकरांनी सगळं गाणं लिहून काढलं आणि बाबूजींजवळ दिलं. बाबूजींनी 2-3 वेळा वाचलं आणि लगेच गुणगुणायला सुरुवात केली. लगेच त्या कवितेचं गाणं झालं. आणि ती गाणं एका चांगल्या पद्मा पाटणकर म्हणून कोणत्या तरी गायिका होत्या, कारण की ते स्त्रीप्रधान गाणं असल्यामुळं त्यांच्याकडून ते गाऊन घेण्याचं ठरलं. आणि मग ते गाणं जे बाबूजींनी आणखी गाण्याला चाल लावली ते म्हणजे दर्यावरी नाच करी गोडी चाले कशी भिरी भिरी. हे गाणं तर एवढं लोकप्रिय झालं की कोल्हापूरला त्याकाळी साहित्य संमेलन भरलं होतं आणि त्याचे अध्यक्ष होते प्र.के. अत्रे. आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या त्या संमेलनामध्ये बाबूजींना गाणं सादर करण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली. त्यांना मिळाली. आणि त्या ज्या राजाराम कॉलेजमध्ये हे गाणं होतं तिथल्या विद्यार्थ्यांना तर हे गाणं एवढं आवडलं की तिथले विद्यार्थी असं त्यांच्यानंतर 2-3 आणखी गाणे होऊन गेले. परंतु त्या मुलांचा एकच रपाटा चालू होता की वी वॉन्ट सुधीर फडके अगेन. आम्हाला परत बाबूजींचं गाणं ऐकायचंय. असा त्या ठिकाणी त्यांना म्हणजे तो योग जुळून आला. आणि माडगुळकरांनाही एवढं भरून पावलं, कारण की आपल्या गीताला, आपल्या कवितेला एवढं कुणी सहसा डोक्यावर घेतलं नसतं. परंतु बाबूजींनी ते गायलं म्हणून ते ह्याचं श्रेय त्यांना जातं. असंच होतं बघा, मोठी माणसं कधीही आपलं श्रेय स्वतः घेत नाही, ते दुसऱ्याला घेऊन मोठे होतात. आणि अशाच प्रकारे ते मोठे होत असतात. नेहमी आपण बघतो की हे मी केलं असंच आपला समज असतो, परंतु आपण काहीही करत नसतो. जे काही होत असतं ते त्या परमेश्वराची इच्छा असते. आणि बाबूजी त्यांचं ते गाणं गाजलं त्याचं श्रेय गदिमांना द्यायचे आणि गदिमा त्यांचं श्रेय बाबूजींना द्यायचे. असं त्रिकूट त्यांनी जमलं. आणि अशा कित्येक भावगीतं, उदाहरणार्थ आता देव देवाऱ्यात नाही, असे कित्येक भावगीतं, भक्तिगीतं गदिमांनी लिहिली आणि बाबूजींनी त्यांना चाल लावली, गाणं गायलं आणि अतिशय अजरामर करून टाकलं. नंतर पुन्हा त्यांचा असाच संघर्ष चालू होता. आणि मग नंतर त्यांच्या जीवनामध्ये एका स्त्रीचा प्रवेश झाला, त्या म्हणजे ललिताबाई फडके. खरं तर ललिताबाई ही चांगल्या गायिका होत्या. मोहम्मद रफी साहेबांसोबतही त्यांनी गाणं गायलं होतं. किशोर कुमारांशीही त्यांचा संपर्क होता. अशा गायिका
अशा गायिकेचं स्थळ बाबूजींना आलं आणि त्या ठिकाणी त्यांच्या जीवनाच्या माळरानावर त्या ठिकाणी प्रीतीची बाग फुलून आली. आणि त्यांचा संसार सुखाचा सुरू झाला. खरं तर त्यांच्या लग्नाची ही एक चांगली गोष्ट आहे. असं म्हणतात की त्यांच्या लग्नामध्ये मंगळाष्टिका एका नामवंत गायकानं गायल्या होत्या. आणि कोण गायल्या असतील तर त्याची कल्पना तुम्ही करू शकत नाही, कारण ते मंगळाष्टिका गाणारा व्यक्ती होता साक्षात मोहम्मद रफी. कारण पहाडी आवाजाचा जादूगार आपण ज्यांना म्हणतो, ज्यांची गाणी ऐकलं की आत्मा आपला तृप्त होतो, अशा मोहम्मद रफींनी बाबूजींच्या लग्नात मंगळाष्टका गाव्यात हे खरंच अतिशय सुंदर गोष्ट होती. आणि मग त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या अतिशय जे जीवन आपण जर त्यांचा सरासर विचार केला तर त्यांचं आतापर्यंत जे जीवन मी तुम्हाला सांगितलं ते कुठंही असं साधं तर जीवन नव्हतं. त्यांना वनवन भटकंती करावी लागली. दुःखाचा डोंगर पार केल्याशिवाय सुखाची दरी येत नाही असं म्हणतात, ते काही उगीच नाही. आणि असा त्यांच्या जीवनाच्या माळरानावर प्रीतीची बाग उमलली, ती ललिताबाईंच्या रूपाने. कारण की ललिताबाईंच्या जागी दुसरी कुठलीही स्त्री त्यांचा संसार इतक्या उत्तमपणे करू शकत नव्हती. अशा प्रकारचा संसार ललिताबाईंनी केला. आणि म्हणून मला या ठिकाणी 2 ओळी त्यांच्या गीताच्या मला या ठिकाणी आठवतात. तुझ्या जीवनी नीतीची जाग आली, माळरानिया प्रीतीची बाग आली. तुझ्या जीवनी नीतीची जाग आली, माळरानिया प्रीतीची जाग आली. सुटे आज माझा सुखाचा उखाणा, शब्द रूप आले मुक्या भावनांना, धुंदी गळ्यांना धुंदी मुलांना, शब्द रूप आले मुक्या भावनांना, धुंदी गळ्यांना धुंदी फुलांना. आणि खरंच ललिताबाईंच्या रूपानं त्यांच्या भावनांना खरंच धुंद मूर्त रूप आलं असं म्हटलं तरी ते काही वावगं ठरणार नाही. कारण की पुढच्या आयुष्यामध्ये खरं तर एक गोष्ट या ठिकाणी मला आवर्जून सांगावीशी वाटते की ललिताबाईंनी त्यांचं गाणं सोडलं, कारण त्यांना असं वाटत होतं की ह्या माझ्या पतीनं, ह्या माणसानं आजवर कधीही सुखाची कुठलीही परिभाषा त्यांना माहीत नाही, पण आता आमचं लग्न झालंय, या पुढच्या सगळी सुख मी त्यांच्या पायावर वाहीन आणि मला यापुढं गाणं बिणं काही नको. खरं तर असला निर्णय कुणीही घेऊ शकत नव्हतं. तुमच्या माझ्यासारखे असते तरीही हा निर्णय कुणीच घेऊ शकत नाही. आजकालच्या मुलींच्याच भाषेत सांगायचं झालं तर करिअर पीक पॉइंटला असताना ते सोडावं आणि आपल्या नवऱ्यासाठी सगळं जीवन व्यतीत करावं असं कोणालाही वाटत नाही, पण ते ललिताबाईंना वाटलं. खरं तर ते वाटलं कारण की मला इथे या ठिकाणी माझ्यासमोर ज्या मातृतुल्य माझ्या महिला बसलेल्या आहेत त्यांचंही जीवन असंच आहे मला या ठिकाणी म्हणावंसं वाटतं. कारण की त्यांच्या आईची म्हणजे तुमच्या आईची जी काही शिकवण आहे ती तुमच्यामध्ये रूढ आहे. त्यामुळे तुमचा संसार जसा चांगला झाला तसाच त्याही ललिताबाईंचाही संसार त्यांनी केला. आणि सगळं गाणं वगैरे सगळं सोडून, तेवढी प्रसिद्धी सोडून त्यांनी बाबूजींसाठी त्यांच्या सुखासाठी स्वतःला अर्पण करण्याची त्यांची भूमिका होती. आणि त्यांनी सगळं आयुष्य त्यांच्या मुलाबाळांसाठी आणि बाबूजींसाठीच वाहून घेतलं. आणखी एक फक्त आता या ठिकाणी त्यांनी ज्या हृदय आठवणी या ठिकाणी दिल्या आहेत त्यातली एक आठवण सांगतो, ती म्हणजे गीत रामायणाच्या पहिल्या गाण्याची. काय झालं की पुण्यामध्ये त्या काळी ह्यांचं घर नव्हतं, बाबूजींचं घर नव्हतं. आणि मग माणिक वर्मा म्हणून छान गायिका होत्या, माणिकबाई वर्मा, त्यांचं गाणं सांगायचं झालं तर अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, हे त्यांचं अतिशय सुंदर गाणं. म्हणजे त्यांची ओळख व्हावी म्हणून तुम्हाला मी त्यांचं गाणं सांगितलं. त्या माणिकबाईंच्या घरी ते राहायचे. आणि मग असं झालं की श्रीधर म्हणजे त्यांचा मुलगा, त्यांना अचानक ताप आला आणि मग त्याला दवाखान्यात घेऊन जावं लागलं. आणि त्यावेळेस काय झालं होतं की दुसऱ्याच दिवशी आकाशवाणीवर एका गीत रामायणातल्या एका गीताचा त्या ठिकाणी कार्यक्रम होता. आणि ते गाणं उद्या होतं आणि गाण्याचाही बेपत्ता आणि त्याच्या चालीचाही बेपत्ता आणि ते गाणं कोण गाणार ह्याचाही बेपत्ता होता. आणि अशा प्रकारे माडगुळकरांमध्ये आणि बाबूजींमध्ये वाद सुरू झाला. बाबूजींना वाटायचं की मी गाणं घेतलंच नाही आणि माडगुळकरांना वाटायचं मी गाणं
बाबूजींना दिलं होतं. मग नेमकं खरं कोणाचं यातच सगळा गोंधळ त्या ठिकाणी चालू होता. आणि अशातच श्रीधर आजारी पडला आणि मग ललिताबाई बाहेर गेल्या आणि बाबूजींना म्हणाल्या, मी आता घेऊन ह्याला दवाखान्यात जाते आणि तुम्ही तुमचं ते काय ते लवकर आटपून घ्या. मग नंतर आता बाबूजींनाही समजावता येईना आणि गदिमांनाही समजावता येईना. तिथंच मग त्या माणिकबाईंच्याच घरी ह्या सर्वांची मैफिल जमली होती आणि तिथंच सीताकांत लाड नावाचे ग्रस्त होते आणि ते बाबूजी आणि गदिमा म्हणजे माडगुळकर दोघांचेही मित्र होते. मग ते कुणाला माडगुळकरांना समजावायला जावं तर ते चिडचिड करू लागले आणि बाबूजींना समजावायला जावं तर तेही रागराग करू लागले. मग शेवटी त्यांनी मधला पर्याय काढला आणि ते माडगुळकरांच्या हाताला धरून त्यांना एका खोलीमध्ये घेऊन गेले आणि त्यांना सांगितलं की तुम्ही इथं बसा, शांतपणानं गाणं लिहा. आणि मग असं त्यांनी म्हटलं आणि लगेच खोलीचा दरवाजा बाहेरून त्यांनी लॉक केला. खोलीचा दरवाजा लॉक करून ते बाहेर परततच होते, पॅसेज मधून बाहेर येत होते, तेवढ्याच दारावर थपथप असा आवाज त्यांना ऐकू आला. मग सीताकांत लाडांना वाटलं की गदिमांना काहीतरी पाणी वगैरे पाहिजे असेल म्हणून ते परत धावले आणि म्हणाले, काही पाणी वगैरे तुम्हाला देऊ का? तर ते म्हणण्याच्या आधीच माडगुळकरांनी असा कागद धरला आणि लाडांच्या समोर ठेवला, हे घ्या गाणं. बघा काय प्रतिभावान मंडळी होती ही. 2 मिनिटात गीत रामायणाचं गाणं त्यांनी जे आधी लिहिलं होतं तेच त्यांना जशाला तसं आठवलं आणि ते परत त्यांनी लिहून काढलं. आणि मग नंतर ते गाणं जेव्हा लाडांनी बाबूजींना दाखवलं तेव्हा बाबूजींच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या आणि ते मनोमन उच्चारले ते की आता एवढं सुंदर गाणं. कारण त्यांनाही त्या गीताची थोडीफार कल्पना होती, फक्त त्यात एकच कडवं असं होतं की ज्योतीने तेजाची आरती. हे शब्द जेव्हा त्यांनी वाचलं तेव्हा त्यांना खरंच माडगुळकरांचा अभिमान वाटला. दोघंही लांब होते, दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि त्यांच्या भावना, दोघांच्याही मनात दाटलेल्या भावना डोळ्यामध्ये त्या ठिकाणी आल्या. आणि मग नंतर इकडे श्रीधर आजारी होता. श्रीधरला घटसर्पाचं म्हणजे डिप्थेरियाचं निदान झालं होतं आणि मग आता ललिताबाई अतिशय म्हणजे चिंतित होत्या की आता करावं तरी काय. परंतु याचा जर ताण आपण जर बाबूजींना दिला तर ते चांगलं गाऊ शकणार नाही किंवा त्या गीताला चांगली चाल बसणार नाही. म्हणून त्यांनी बाबूजींना काहीही सांगितलं नाही, सगळं एकटीनंच त्याचं आजारपण केलं. आणि माणिकबाईंना त्यांनी फोन करून बोलून घेतलं आणि माणिकबाईंनी त्यांच्या आईला म्हणजे ललिताबाईंच्या आईला म्हणजे श्रीधरच्या आजीला ते घेऊन आले आणि त्या लहानग्या श्रीधर जवळ त्यांच्या आजीला ठेवून त्या दोघीही परत आकाशवाणीच्या केंद्रावर निघाल्या. मग तिथं आकाशवाणी केंद्रावर सगळा सेटअप वगैरे उभारलेला होता. आता गाण्याचीच तयारी चालू होती आणि बाबूजींनी आणि गणिमांनी सगळी तयारी त्या ठिकाणी करून ठेवली होती. प्रभाकर जोग नावाचे वाहिनी वादकही त्या ठिकाणी होते आणि अशा सुंदर अशा वातावरणात गीत रामायणाचं पहिलं गाणं सुरू झालं. आणि जेव्हा बाबूजी गाऊ लागले तेव्हा माडगुळकरांनी अतिशय भावनेनं आणि अतिशय प्रतिभासंपन्न बुद्धीनं लिहिलेले जे शब्द, भावनाप्रधान शब्द होते, त्यांना सुरांचा स्पर्श लाभला आणि ते गाणं तिथं उपस्थित सर्वांच्याच रसिकांचा मनाचा वेध घेऊ लागलं. आणि ते गाणं होतं, श्रीराम 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 स्वये श्री राम प्रभु ऐकती, स्वये श्री राम प्रभु ऐकती, कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती. हे ते सुंदर गाणं हे होतं. आणि मग इथून ही पहिल्या गाण्याची, गीत रामायणाच्या पहिल्या गाण्याची ही घटना, रद्द अशी घटना ललिताबाईंनी त्या ठिकाणी लिहून ठेवली. आणि जेव्हा श्रीधरला भेटण्यासाठी म्हणून बाबूजी जेव्हा दवाखान्यात गेले तेव्हा त्यांना ललिताबाईचा अक्षरशः अभिमान वाटला आणि आपल्याला असली पत्नी, आपली जीवनसंगिनी मिळून मिळाली याचाही त्यांना सार्थ अभिमान वाटला. आणि जेव्हा ते दोघं गाडीनं परत येत होते तेव्हा त्या आकाशवाणीवरून ते गाणं लागलं होतं तेव्हा अक्षरशः त्यांना भरून पावल्यासारखं झालं. आणि मग अशाच अनेक त्यांच्या हृदय आठवणीही या ठिकाणी आहेत. घरात जेवताना आधी जेवणापूर्वी देवाचं नाव घ्यायचं, पुन्हा आणखी अशाच अनेक छोट्या छोट्या गोष्टी म्हणा किंवा घरातल्या ज्या स्वच्छता आहेत किंवा गीत रामायणाचं जेव्हा कार्यक्रम बापूजी करायचे तेव्हा आणीबाणीचाही काळ होता आणि प्रचलित राजकारण जे होतं, इंदिरा गांधींनी जी आणीबाणी देशामध्ये लागू केली होती त्या प्रचलित राजकारणावरही ते बोलत असत. खरं तर कुठलाच असं आजकाल जर आपण पाहिलं तर कुठलाच अशा कलाक्षेत्रातला माणूस अशी डेअरिंग करणार नाही की आपण काहीतरी राजकारणाविषयी काहीतरी बोलावं. पण बापूजी अगदी निसंकोचपणे म्हणून तिथं बोलायचे आणि आणीबाणीविषयी जी
त्यांच्या मनामध्ये तळमळ होती तीही त्या ठिकाणी व्यक्त करायचे. मग त्यांना कुणीतरी म्हटलं की तुमच्या गीत रामायणाच्या ज्या कार्यक्रमामध्ये कोणतरी पोलीस वगैरे साध्या वेशात फिरतात आणि तुम्ही जर असं काही बोललं की त्याने लगेच तुम्हाला जेलमध्ये टाकतील. तेव्हा बापूजी त्यांना उद्देशून म्हणाले की ठीक आहे, तुम्ही मला जेलमध्ये टाकलं तर यात माझाच फायदा आहे. मी जेलमध्ये सुद्धा तंबोरा घेऊन जाईन आणि तिथंही गाण्याचा रियाज करत बसेल, असं बापूजी तेव्हा त्यांना म्हणाले. आणखी एक गोष्ट या ठिकाणी आहे की बापूजींना बातम्या फार आवडत असत. त्यांचं जेवण वगैरे झालं की दूरदर्शनवरच्या 2 तास बातम्या ते ऐकत असत. अशा प्रकारच्या म्हणजे जे सर्वसामान्य माणसाचं जे आयुष्य होतं तेही त्यांनी जगलं आणि ललिताबाईंचाही त्यांना अतिशय चांगल्या मोलाची साथ या ठिकाणी लाभली. दुसरी एक गोष्ट महत्वाची म्हणजे काय तर बापूजी सारखा संगीत क्षेत्रातला माणूस जेव्हा पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेली दादरा आणि नगर हवेली जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा दादरा आणि नगर हवेली आणि यासारख्या आणखी काही ठिकाणं पोर्तुगीजांच्या अधीन होती आणि ती आपल्या भारतात परत यावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले. आणि मोहन रानडे पुन्हा आणखी बाबासाहेब पुरंदरे यांच्याबरोबर त्यांनी ती योजना आखली आणि सशस्त्र हल्ला त्या ठिकाणी दादरा आणि नगर हवेलीवर करून त्यांनी नगर हवेलीचा स्वातंत्र्य संग्रामात त्यांचा भाग आहे. काल परवाच मी एक पुस्तक वाचत होतो म्हणजे त्यामध्ये महाराष्ट्राच्या ज्या संयुक्त चळवळी आहेत त्यामध्ये त्याचा उल्लेख होता. तर त्यात बापूजींचं नाव ऐकून मला इतका आनंद झाला, परंतु ते ज्यांनी त्या पुस्तकात सांगितलं त्याची कल्पना मला हे आत्मचरित्र वाचल्यापासून आधीच आली होती. आणि मोहन रानडेच्या सुटकेसाठी जे पोर्तुगीजच्या तावडीत नंतर सापडले त्यांच्या सुटकेसाठी बापूजींनी इंदिरा गांधींना ते जाऊन भेटले आणि अशा प्रकारे त्यांचा राष्ट्रीय एकात्मतेचा किंवा राष्ट्रीयतेचा जो प्रवास आहे, राष्ट्रभक्ती जी त्यांची आहे तेही आपल्याला त्यांच्या वेळोवेळी प्रसंगातून दिसून येते. याबरोबरच एका दलित महिलेवर अत्याचार झाला होता आणि त्यामुळं त्यांनी काय केलं की कुणालाही ते काही बोलले नाही आणि हुतात्मा चौकामध्ये त्यांनी एकट्यानेच आंदोलन सुरू केलं. तर असा माणूस म्हणजे कसं बघा, एवढं म्हणजे व्यक्तिमत्वाची एवढी सगळी उदाहरणं, असं अष्टपैलू व्यक्तिमत्व जर कुठलं असेल तर ते म्हणजे बापूजी. आणि त्या दलित महिलेवर झालेल्या अत्याचाराचा वाचा फोडण्यासाठी त्यांनी हुतात्मा चौकात एकट्यानेच आंदोलन त्या ठिकाणी सुरू केलं. आणि जीवनाच्या शेवटच्या टप्प्यात त्यांना असं जाणवलं की स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अशी चुकीची माहिती या ठिकाणी जनमानसात रूढ आहे. काही जण लोक त्यांना माफीवीर म्हणून संबोधतात, काही बोलतात, त्यांच्याबद्दल तोंडसूक घेतात, परंतु आपल्याला असा काहीच अधिकार नाही. कारण की त्यांच्या जो माणूस जयोस्तुते सारखा गाणं लिहितो किंवा ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला असं जर कोण म्हणत असेल तर त्यांच्या देशप्रेमाबद्दल शंका घेणारे आपण खरंच कुठं आहोत का त्यांच्या तोडीत, तर कुठंच नाही, ही त्यांना भावना झाली. आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांवर पिक्चर काढण्याची, त्यांची चित्रपट काढण्याची त्यांचा जो माणूस होता तोही त्यांनी त्या ठिकाणी पूर्ण केला. आणि त्यासाठी त्यांना बरेच एकतर त्या ठिकाणी काँग्रेसचं सरकार होतं आणि बरेच त्या ठिकाणी त्यांना विरोध झाले, बरेच त्यांच्यावर अपप्रचार त्यांचा सुरू झाला, परंतु त्यांनी कोणालाही जुमानलं नाही. आणि सावरकरांवर चित्रपट त्यांनी काढून दाखवला आणि त्यासाठी जे म्हणजे निधी होता, निधी संकलनासाठी ते गावोगावी जाऊन फिरू लागले. आणि बाबूजींखातर, बाबूजींच्या आग्रहाखातर आणि बाबूजींवर असलेल्या प्रेमाखातर अनेक महिलांनी त्यांच्या हातातल्या बांगड्या, सोन्याच्या बांगड्या वगैरे काढून बाबूजींना दिल्या आणि म्हटल्या की ह्या बांगड्यांचा उपयोग तुम्ही म्हणजे राष्ट्राच्या हितासाठी करणार आहात, सावरकरांवर चित्रपट काढून, तर आम्ही तुम्हाला नक्की मदत करू. अशा प्रकारे बाबूजींचं बघा किती त्यांच्या शब्दाला मान होता हे या ठिकाणी आपल्याला जाणून येतं. आणि खरं तर अशा सुसंस्कृत आणि अतिशय मनानं भाबड्या आणि सुंदर अशा माणसाचं दर्शन या ठिकाणी आज आपल्याला करता आलं. ते मी कितपत तुम्हाला करून दिलं ते मला काही माहिती नाही, परंतु मी त्यांच्याबद्दल माझ्या मनात त्यांच्याबद्दल पराकोटीचा आदर आहे, पराकोटीची निष्ठा आहे. मी आतापर्यंत जेवढी कोणाची गाणी ऐकली असतील तेवढी मी बाबूजींची ऐकतो आणि त्या प्रेमाखातर मी या ठिकाणी एवढ्या कमी अल्पावधीतच केलेल्या तयारीवर बोलू शकलो, याचं मला कुठेतरी समाधान आहे. खरं तर आजकाल आपण पाहतो की आपल्याला बघा कुठले तरी आपले क्रिकेटर म्हणा किंवा नटी आपले आदर्श होऊ शकतात, परंतु गदिमासारखे, बाबूजींसारखे व्यक्तिमत्व आपले आदर्श होऊ शकत नाही, ही फार मोठी शोकांती एक आहे. खरं तर आमच्या पिढीचं मला दुर्भाग्य एवढंच वाटतं की आम्हाला बाबूजी माहित नाही, आम्हाला सहगल माहित नाही, आम्हाला मोहम्मद रफी माहित नाही, परंतु आम्हाला आजकालचे कसलेही गाणी घ्या ज्याच्यात कसलाही तारतम्य नसतो, ती गाणी मात्र आम्हाला चांगली वाटतात, परंतु ते अतिशय चुकीचं आहे. कसले बघा गाणी ज्याला काही अर्थ नसतो, शब्दाची काहीतरी जुळवाजुळव केलेली असते, कुठेतरी इंग्रजी शब्द मध्ये घालायचा
कुठेतरी हिंदीत घालायचा, गुलाबी साडी, पांढरी साडी अशा प्रकारचे काहीतरी गाणे लिहायचे, काळा चष्मा, गोरा चष्मा, आणि त्यातलाच आपण त्याचाच उदो करत फिरायचं. हे खरं तर अतिशय ही चुकीची संकल्पना आहे. आणि मला खरं तर तुम्ही जे इथं सर्वजण बसले आहात, अनुभवानं ज्ञानानं ज्येष्ठ आहात, मला तुमच्या पिढीचा खरोखरच हेवा वाटतो की एवढं सुंदर उत्तम असं साहित्य, संस्कृती, अशी सुंदर स्वभावाची माणसं तुम्हाला बघायला मिळाली, त्यांचा जवळून परिचय तुम्हाला आला, आणि साधेपणातलं आयुष्य काय होतं याचाही तुम्हाला जवळून परिचय आला. खरंच तुम्ही खूप भाग्यवान आहात, आणि आम्ही या बाबतीत कमनशिबी ठरलो. पण हरकत नाही, हा जो अमूल्य ठेवा आम्हाला या ठिकाणी पुस्तकांच्या माध्यमातून, गाण्याच्या माध्यमातून दिलेला आहे, तो आम्ही नक्कीच या ठिकाणी संवर्धन करू त्याचं. आणि आपल्या सर्वांसारखी वाचनावर प्रेम करणारी मंडळी या ठिकाणी माझ्या समोर होती, त्यामुळे मला एक चांगला ग्रुप आला. तुम्ही मधून मधून जी दाद देत होतात त्याचाही मला खरं तर अतिशय आनंद आहे. त्यांनीही माझं ग्रुप वाढत गेलं. आणि अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी हा संवाद या ठिकाणी आता आपण संपवता घेऊया. फक्त एक गोष्ट मला या ठिकाणी आणखी एक मुद्दा असा मांडावासा वाटतो की बाबूजीचा संघर्ष, खरं तर बघा, संघर्ष आणि जीवन हे काही समानार्थी शब्द आहेत. संघर्ष तुमच्याही वाट्याला चुकलेला नाही आणि माझ्याही वाट्याला चुकलेला नाही. असा इथं एकही माणूस नसेल जो म्हणेल की माझं आयुष्य अतिशय सुखात आहे. असं कोणाच्याच बाबतीत होऊ शकत नाही. परंतु आपलं कसं असतं बघा, आपल्या आणि त्यांच्या संघर्षामध्ये मूळ फरक हा आहे की आपण काय करतो की आपला जो संघर्ष असतो तो कुठेतरी आपल्या भोवतीच मर्यादित असतो. त्या कुठेतरी व्यक्तिगत वलय आपल्या त्या संघर्षाभोवती असतात. आता उदाहरण सांगायचं झालं तर प्रत्येक पालकाला वाटतं की माझा मुलगा चांगल्या शाळेत शिकावा, चांगली त्याला नोकरी लागावी, परंतु चांगल्या मुलीशी त्याचं लग्न व्हावं, चांगलं त्याला पॅकेज मिळावं. परंतु कुठेतरी राष्ट्रीय भावना म्हणा किंवा कुठेतरी तू चांगलं वाग बाबा, प्रामाणिकपणाने वाग, असं भावना आपण काही त्यांना जास्त सांगत नाही. आणि मला वाटतं तसं सांगितलं पाहिजे. आणि खरं तर हेच म्हणजे आयुष्य नाही. आपल्यासाठी करत असताना, जीवन जगत असताना आपल्यासोबत जे अनुभव घडतात त्याचंच म्हणजे ज्यातून आपण जे काही शिकतो ते आपण दुसऱ्यालाही त्याचा वापर व्हावा. आपल्या ज्ञानाचा जर दुसऱ्याला वापर होत नसेल तर ते ज्ञानही अतिशय तोकडं आहे असं मला वाटतं. आणि बाबूजींच्या आपल्या संघर्षामध्ये मूळ फरक हा आहे की बघा, जर बाबूजींच्या ठिकाणी आपल्यासारखी कुठली सर्वसामान्य मंडळी असती तर जेव्हा गीत रामायणाचे प्रयोग चांगले चालू होते, जेव्हा संगीत दिग्दर्शक म्हणून त्यांना मोठा मान मिळाला, मनाचा मिळाला, तेव्हा ते असं बसू शकले असते, मस्त पैसे वगैरे, आपापलं लेकरं बाळ, आपापल्या ह्याच्यातच सगळं त्यांचं आयुष्य ते जगू शकले असते. परंतु त्यांनी तसं केलं नाही. कुठल्या तरी दलित महिलेवर अत्याचार होतो म्हणून त्यांचा जीव मेतकुटीला येतो आणि काहीतरी आपण सावरकरांबद्दल काहीतरी करावं, राष्ट्रीय भावना आपल्या मनामध्ये निर्माण व्हावी, किंवा दादरा नगर हवेलीच्या मुक्ततेसाठी सशस्त्र प्रतिकार करावा, या गोष्टी आपल्यासारख्या माणसाला सुचल्या नसत्या. आपण फक्त आपला वैयक्तिक स्वार्थी विचार करतो, परंतु त्यांनी असं केलं नाही. हा मूळ फरक या ठिकाणी लक्षात घेण्यासारखा आहे. आणि असल्या सुंदर आणि अशा भाबड्या, खरंच म्हणायला फार ते भाबडे होते. या ठिकाणी ह्या पुस्तकामध्ये बघा अतिशय सुंदर अशा चित्रसंकल्पनाही या ठिकाणी आहेत, छायाचित्रण आहेत. अटल बिहारी वाजपेयींसोबतही बाबूजींचे अतिशय सुंदर संबंध होते. आणि एका अरुणाचल प्रदेश मधला एक मुलगा होता लेकी फुंसो नावाचा, त्यालाही बाबूजींनी मानसपुत्र मानलं होतं आणि त्याचाही लहानपणीपासून सांभाळ त्यांनी केला. अशा आपल्याच पोटच्या मुलासारखा अशा प्रकारे अनेक त्यांच्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून अशा थोर माणसाचं दर्शन या ठिकाणी आपल्याला सर्वांना करता आलं यासाठी भाग्यवान. आणि मला माहित नाही की माझ्यासारख्या अल्पज्ञ विद्यार्थ्यानं आपल्या सर्वांच्या ज्ञानानं आणि अनुभवानं मोठ्या असलेल्या व्यक्तींसमोर माझ्यासारख्या विद्यार्थ्यांना काय बोललं काय नाही हेही मला काही माहित नाही. परंतु बोलण्याच्या ओघात काही जर माझ्याकडून चूक झाली असेल तर ती मोठ्या मनानं तुम्ही पदरात घ्या. आणि आणखी एक गोष्ट या ठिकाणी मला सांगावीशी वाटते की आपल्या मुलांना किंवा आपल्या जे कोणी आता नवीन पिढी असेल त्यांना संगीताकडे तुम्ही आकर्षित करा. कारण की देवाला प्राप्त करण्याचं सर्वात उत्तम साधन म्हणजे कुठलं आहे तर ते आहे संगीत. आणि या ठिकाणी आपण थांबूया. मला वाटतं वेळही संपत आलेली आहे. आणि या ठिकाणी सुंदर अशा व्यक्तिमत्वाचं दर्शन मला तुम्हाला करून देता आलं यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. आणि आपल्या सर्वांशी भेटता आलं यासाठी स्वतःला भाग्यवान समजतो. कविता हो एक कविता म्हणतो. पण त्यापूर्वी एवढा बाबूजींचा प्रवास आपण उलगडला, पण त्यांना खरं तर एवढं बोलून बोलून माझा आवाज अतिशय वेगळ्याच पिचला जाऊन पोहोचलेला आहे. तरी पण एक त्यांचं गाणं मला त्यांना श्रद्धांजली म्हणून या ठिकाणी अर्पण करायला आवडेल. आणि तेच गाणं कानडा राजा पंढरीचा एक छोटंसं गाणं या ठिकाणी मी म्हणतो. परंतु खरं तर आवाज मला कसा येईल ते मला काही माहित नाही, पण मोठ्या मनाने तुम्ही ऐका, ओढून जाऊ नका, एवढंच करा.
मोजूया करून जायचं. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. वेदानाही नाही कळला, वेदानाही नाही कळला, अंतपार याचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. हा नाम्याची खीर चाखतो, चोखोबांची गुरे राखतो. हा नाम्याची निससा निससा निसा धनिनी धनिनी धनी मदद मदद मद गम 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 गमधनी सा गमधनी सा गमधनी सा. हा नाम्याची खीर चाखतो, चोखोबांची गुरे राखतो. पुरंदराचा हा परमात्मा, बाली दामाजीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, राजा पंढरीचा, राजा पंढरीचा. धन्यवाद. आता यानंतर माझी एक छोटीशी शेवटची कविता या ठिकाणी आपल्या सर्वांच्या इच्छेखातर सादर करतो. कवितेचं नाव आहे आता माझ्या मनावरचं दडपण कमी झालं बघा. कारण की कधी मी या ठिकाणी बोललो नाही, पण कविता माझ्या आवडीचा विषय, त्यामुळे कविता म्हणताना माझ्या मनावर कधीच दडपण काही येत नाही. आता मात्र एका मोठ्या दडपणात खालून मला निघाल्यासारखं वाटत आहे. तर माझ्या कवितेचं नाव आहे आनंदानं जगायचं. आयुष्याच्या फांदीवरती फूल होऊन फुलायचं, हसत हसत गाणं म्हणत आनंदानं जगायचं. आयुष्याच्या फांदीवरती फूल होऊन फुलायचं, हसत हसत गाणं म्हणत आनंदानं जगायचं. एका मागून एक गोष्टी मनाविरुद्ध घडत जातात, दुःख वेदना निराशा आपसूक पदरी पडत जातात. एका मागून एक गोष्टी मनाविरुद्ध घडत जातात, दुःख वेदना निराशा आपसूक पदरी पडत जातात. जड दिवस संपल्यानंतर जेव्हा तुम्ही घरी येता, कामाच्या व्यापाने दमून थकून गळून जाता, तेव्हा आईच्या मांडीवरती डोकं ठेवून निजायचं, हसत हसत गाणं म्हणत आनंदानं जगायचं. तुमच्यासाठी तुमच्या संसारासाठी ती किती काही करत असते, तुमच्यासाठी तुमच्या संसारासाठी ती किती काही करत असते. स्वतःसाठी करता करता स्वतः घरासाठी करता करता स्वतः मात्र झुरत असते. तुमच्यासाठी तुमच्या संसारासाठी ती किती काही करत असते, घरासाठी करता करता स्वतः मात्र झुरत असते. पण कधी तिच्या केसात तुम्ही एक गजरा माळला नाहीत, कधी तिच्या सौंदर्यावर मनापासून भाळला नाहीत. इवल्या इवल्या क्षणातच मोठं सुख शोधायचं, इवल्या इवल्या क्षणातच मोठं सुख शोधायचं, हसत हसत गाणं म्हणत आनंदानं जगायचं. काही माणसं कशी बरं इतकी महात्यागी असतात, काही माणसं कशी बरं इतकी महात्यागी असतात, कामासाठी रात्रंदिवस भूतासारखी जागी असतात. अहो झोपेत सुख काय असतं हे त्यांना कळत नाही, चार शब्द बोलायलाही म्हणे वेळ मिळत नाही. अहो काम की पैसा संगे काय नेणार, काम की पैसा संगे काय नेणार, सारं काही टाकून एके दिवशी जाणार. आठवणींच्या पसाऱ्यात कधी मित्रांसवे रमायचं, हसत हसत गाणं म्हणत आनंदानं जगायचं. आंबट आंबट चिंच कधी तुम्ही तोंडात टाकली नाही, आंबट आंबट चिंच कधी तुम्ही तोंडात टाकली नाही. जेवताना प्रत्येक घासाची अस्सल चव चाकली नाही. वीतभर पोटाचं सांगा केवढं मागणं असतं, वीतभर पोटाचं सांगा केवढं मागणं असतं. मनसोक्त खाणं म्हणजेच खरं जगणं असतं. तिखट मीठ कधीतरी कमी जास्त व्हायचं, अहो तिखट मीठ कधीतरी कमी जास्त व्हायचं. त्या विना जगण्यात नाविन्य कसं राहायचं. तिखट मीठ सुख दुःख सारंच गोड मानायचं, हसत हसत गाणं म्हणत आनंदानं जगायचं. याने असं म्हटलं त्याने तसं म्हटलं असं किती काळ चालणार, याने असं म्हटलं त्याने तसं म्हटलं असं किती काळ चालणार. दुसऱ्यांच्या वागण्यामुळं मनात आडी ठेवणार, अपेक्षा न करता कधी प्रेमच प्रेम देऊन पहा.
अपेक्षा न करता कधी प्रेमच प्रेम देऊन पहा. मन तुमचं सांगेल तसं बिनधास्तपणे करून पहा. हसणं खेळणं बागडण्याचं कुठलंच असं वय नसतं. हसणं खेळणं बागडण्याचं कुठलंच असं वय नसतं. कावळ्याच्या शापाचं गाईस कधी भय नसतं. आपल्या आपल्या रंगात धुंद होऊन रंगायचं. हसत हसत गाणं म्हणत आनंदाने जगायचं. आपल्या निहित स्वार्थाशिवाय ज्यांनी जीवनाकडे पाहिलं नाही तेच लोक म्हणतात की जगण्यात काही राहिलं नाही. आपल्या निहित स्वार्थाशिवाय ज्यांनी जीवनाकडे पाहिलं नाही तेच लोक म्हणतात की आता जगण्यात काही राहिलं नाही. असं काही ऐकलं की माझा जीव जळतो. अशा निरस लोकांपासून मी 4 हात लांब पळतो. श्रावणाच्या धारात अजून मन तृप्त भिजले कुठं. श्रावणाच्या धारात अजून मन तृप्त भिजले कुठं. चैत्रातील चैतन्य पाहून पाऊल जागी तिजले कुठं. भारावणाऱ्या रंगाने सुखावणाऱ्या गंधाने मन माझं भरलं नाही. इतक्यात तरी आयुष्य माझं मला वाटतं सरलं नाही. जगण्याच्या तीव्र इच्छेनं आतून आतून पेटायचं. अगदी आपल्या बाबूजींसारखं जगण्याच्या तीव्र इच्छेनं आतून आतून पेटायचं. हसत हसत गाणं म्हणत आनंदाने जगायचं. हसत हसत गाणं म्हणत आनंदाने जगायचं. आयुष्याच्या फांदीवरती फूल होऊन फुलायचं. हसत हसत गाणं म्हणत आनंदाने जगायचं. आनंदाने जगायचं.